word of God your only foothold for life. देवाचं वचन आपल्या जीवनासाठी एकच पाया. Amen. Amen. The word of God your only foothold for life. देवाचं वचन आपल्या जीवनासाठी असलेला एकच पाया. You can open your Bibles to Psalm 37 verse 31. स्तोत्रसंहिता 37:31 या वचनाकडे आपण वळूया. The law of his God is in his heart, none of his steps shall slide. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याचे पाय घसरणार नाहीत. The first point we learned was the most beneficial thing. आणि पहिला मुद्दा आपण जो शिकलो तो म्हणजे सर्वात फायदेशीर गोष्ट. The second point, दुसरा मुद्दा the most beneficial place. सर्वात फायद्याचे ठिकाण. Amen. Amen. In order for the water to be blessed, it needs to be in the place of need. ज्या ठिकाणी पाण्याला जर का आशीर्वादित व्हायचं असेल तर ज्या ठिकाणी लागवड आहे त्या ठिकाणीच असावं लागेल. The water has to be in the place where it will be effective. ज्या ठिकाणी पाणी प्रभावशाली ठरेल त्या ठिकाणीच पाण्याला असलं पाहिजे. In the same way, अगदी त्याच प्रकारे the word of God, if it has to be effective and it has to feed our needs, it has to be in our hearts. जर का देवाचं वचन प्रभावशाली ठरायचं असेल तर मग ते आपल्या हृदयामध्ये असलं पाहिजे. That is the best place for the word to be effective. आणि देवाचं वचन प्रभावशाली ठरण्यासाठी ते एकच महत्त्वाचे आणि योग्य ठिकाण आहे. You can have the word in the Bible, but it will not be effective for any one of us. बायबल मध्ये शब्द असेल परंतु बायबल मधला तसाच शब्द आपल्यासाठी जर आपल्या हृदयामध्ये नसेल तर प्रभावशाली ठरणार नाही. The word has to be in our hearts. देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये असण्याची गरज आहे. Amen. Amen. There should be a change of environment. वातावरणामध्ये बदल असण्याची गरज आहे. If you want water to be made into ice, it has to change its environment. जर का आपल्याला पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये करायचं असेल तर मग वातावरणात बदल असण्याची गरज आहे. There is no other way that the water can become an ice. जो पाण्याचं जर का रूपांतर बर्फामध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरा कुठला पर्यायी मार्ग नाही. And if you want the word of God to really be very active and effective in one's life, then it has to be in the center of our life, that is our heart. आणि म्हणून जर का देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये प्रभावशाली आणि सक्रिय करायचं असेल तर मग आपल्या जीवनाच्या केंद्रबिंदूमध्ये आपल्या हृदयामध्ये त्याला ठेवण्याची गरज आहे. Amen. Amen. Man shall not live on bread alone. मनुष्य केवळ भाकरीवर जगणार नाही. That's what Jesus said. हेच तर येशू म्हटलं. But by every word that proceeds from the mouth of God. परंतु देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे तो जगेल. In other words, दुसऱ्या शब्दात man does not sustain himself through natural means only. नैसर्गिक गोष्टीद्वारेच मनुष्य स्वतःची उपजीविका भागू नाही शकत. Cannot live by natural means. नैसर्गिक गोष्टीद्वारेच तो जगू नाही शकणार. Sometimes it may happen, sometimes it may not. कधी काळी हे घडेल देखील परंतु प्रत्येक वेळीच नाही. That's why त्यामुळे we need to sustain our life through spiritual means. आध्यात्मिक गोष्टींवरच आपलं जीवन आपण बांधलं पाहिजे. And that is the word of God. आणि ते म्हणजे देवाचं वचन. Word of God is spirit and it is life. देवाचं वचन म्हणजे आत्मा आणि जीवन आहे. This will sustain you. यामुळे आपण जगू शकतो. This will help you. यामुळे आपल्याला सहाय्य मिळेल. This word will put you over in life. देवाचं वचन आपल्याला प्रभावशाली करेल जीवनात. Praise God. Amen. That's why त्यामुळे as much as possible, जेवढं शक्य होईल तेवढं see that the word is in your life. लक्षात असू द्या आणि काळजी बाळगा की देवाचं वचन माझ्या जीवनात आहे. It has to be in the center of our hearts. आपल्या हृदयाच्या केंद्रबिंदूमध्ये देवाचं वचन आपण ठेवलं पाहिजे. Amen. Amen. Because कारण there are so many thoughts that are coming along the way when we are dealing with people and circumstances. आपण परिस्थिती बरोबर आणि जीवनामध्ये प्रत्येक लोकांबरोबर सामोरे जात असताना अशा अगणित विचार आपल्या मनामध्ये येऊन बसतात. And they are all transmitted to our heart. आणि त्या होता होता आपल्या हृदयापर्यंत येऊन पोहोचतात. And if it outweighs in the balance more आणि than the word of God, then out of your mouths will only come cursings and lack of blessings. देवाच्या वचनापेक्षा जर का त्या गोष्टींचा प्रभाव आणि त्या गोष्टींचा भार जर का आपल्या हृदयामध्ये जास्त झाला तर आपल्या मुखातून देवाचे आशीर्वाद निघण्याच्या ऐवजी फक्त शाप आणि मत्सराच्या गोष्टीच बाहेर And निघतात. unbelief and doubt and so many अविश्वास, negative things. नकारात्मक गोष्टी, अविश्वास, शंका, कुशंका या सगळ्या गोष्टी त्याद्वारे बाहेर पडतात. That's why Bible says, keep your heart with all diligence. आणि म्हणून तर बायबल सांगते की आपल्या हृदयाकडे लक्ष दे. For out of it are the issues of life. कारण त्यातून जीवनाचे प्रवाह वाहतात.
Not only this life, but eternal life as well. फक्त हेच जीवन नव्हे तर सनातन जीवनाचे प्रभाव. The heart is the place, the center place where major decisions are made. आणि म्हणून तर हृदय म्हणजे असं केंद्रस्थान आहे ज्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. That's why Jesus said, love the Lord God with all of your heart. आणि म्हणून तर प्रभू येशू म्हणला की आपल्या प्रभू परमेश्वरावर संपूर्ण हृदयाने प्रीती With कर. all of your heart. संपूर्ण हृदयाने. Amen. आमेन. So he who trusts in the Lord with all of his heart, आणि म्हणून जो कोणी परमेश्वरावर संपूर्ण हृदयाने भाव ठेवतो, it means he is full of God's word and he is full of God's will in him. याचा अर्थ की देवाची संपूर्ण इच्छा आणि देवाच्या संपूर्ण शब्दाने तो भरला आहे. Then he allows the God spirit to flow out through him. ज्याद्वारे देवाच्या आत्म्याला तो स्वतःद्वारे वाहण्यास परवानगी देतो. He is heeding to what the spirit is leading him and guiding him. आत्मा ज्या प्रकारे त्याला चालवत आहे, आत्मा ज्या प्रकारे त्याला मार्गदर्शन करत आहे, त्या दिशेनेच तो त्याची वाटचाल असते. If you look at the human heart, जर का मानवी हृदयाकडे तुम्ही पाहिलं, its blood is composed of different nutritions, त्याच्या रक्तामध्ये वेगवेगळे घटक असतात. and it comes forth by our eating the natural food. आणि आपलं नैसर्गिक अन्न खाल्ल्यानंतर ते निर्माण होतं. Amen. आमेन. That's how blood is made in your body. अशा प्रकारे आपल्या रक्ताची निर्मिती आपल्या शरीरात होते. And that's how it pumps blood to every part of your body. आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्याद्वारेच पुरवठा होतो. Doesn't it speak of the spiritual heart as well then? आता याचा अर्थ असा नाही का की आध्यात्मिक हृदयाविषयी देखील इथं सांगितलं So आहे. there are many things that enter your heart. तर अशा अगणित गोष्टी आहेत ज्या आपल्या हृदयामध्ये प्रवेश And they करतात. enter through your mind, through your imagination. आपल्या कल्पनेद्वारे आपल्या मनामध्ये देखील प्रवेश करतात. Amen. आमेन. And then it enters through the word of God as you eat the pure word of God, drink the pure milk. आणि निऱ्या दुधाच्या इच्छेप्रमाणे जशी आपण इच्छा बाळगतो त्यानुसार जर का आपण देवाचा शुद्ध शब्द ग्रहण केला तर ते देखील आपल्या हृदयामध्ये Meditating on the word, eating the word. देवाच्या वचनावर मनन करणे, ते खाणे. See, in the natural you eat good food. नैसर्गिकरित्या आपण चांगलं अन्न खातो. Doctors say you need to eat very slowly. डॉक्टर म्हणतात की हळूहळू आपण खाल्लं पाहिजे. Praise God. Amen. And so it turns into blood. आणि ज्यामुळे त्याचं रूपांतर रक्तामध्ये होतं. And the heart pumps blood all over the place. आणि त्यानंतर मग हृदयापासून संपूर्ण अवयवाला रक्त पुरवठा मिळतो. Amen. आमेन. In the same way, अगदी त्याच we प्रकारे need to eat this word आपण देवाचा शब्द खाल्ला पाहिजे for our soul. आपल्या जीवासाठी. It becomes life for us. कारण आपल्यासाठी ते जीवन बनतं. It enters the heart. आपल्या हृदयामध्ये त्याचा प्रवेश And the होतो. heart is full of the word. आणि आपलं हृदय संपूर्ण वचनाने भरलेलं राहतं. So whenever you face some calamity, you face some questions, only the word comes out of you. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये आपण संकट समयाला तोंड देतो किंवा असे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी देवाचे शब्दच आपल्या मुखातून बाहेर पडतात. Praise God. Amen. As the physical, heart, it receives some blood through one part and then it, releases to every other part. जसं नैसर्गिक हृदयाला एका अवयवातून रक्त पुरवठा मिळतो आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून सगळीकडे रक्त पुरवठा केला जातो. Same kind of some spiritual pumping takes place even in the spiritual heart. अशाच प्रकारे आध्यात्मिक हृदयामध्ये देखील अशा प्रकारे आध्यात्मिक पुरवठा केला जातो. That's how the outflow of life, the blessings come forth. आणि अशाच प्रकारे मग जीवनाचा प्रवाह, आशीर्वादाचा प्रवाह बाहेर पडतो. It all depends what you get into your heart. परंतु हे सर्व यावर निर्भर आहे की आपल्या हृदयामध्ये आपण काय साठवतो. Amen. Amen. What you get into your heart. आपल्या हृदयामध्ये आपण काय घेतो. What you want to keep in your heart. आपल्या हृदयामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे. It's very important. हे फार महत्त्वाचं आहे. Many times we have people's opinions and suggestions and advices in our heart more than what God says in the word. अनेक वेळेला देवाचं वचन आपल्याला परमेश्वर देवाच्या वचनाद्वारे काय बोलतो याच्यापेक्षा अधिक लोकांचे मत, लोकांचे विचार आणि आपल्याविषयी लोकांचं जे सांगणं आहे तेच आपल्या हृदयामध्ये आपण ठेवतो. Amen. Amen. We need to discard all these things. आपण या सगळ्या गोष्टी नेस्तनाबूत केल्या पाहिजे. If it does not line with the word of God. जर का देवाच्या शब्दाच्या रांगेत त्या गोष्टी जुळत नसतील तर. Praise God. Amen. 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 Sometimes we see अनेक वेळेला आपण पाहतो when the physical heart, शारीरिक हृदय, it takes in more of, when you eat food and you eat fatty food, all the fatty stuff gets accumulated in your body. जर का आपण जास्त अन्न सेवन केलं आणि चरबीयुक्त अन्न सेवन केलं तर मग शरीरामध्ये चरबी देखील वाढते. And it results in, massive heart attack and all such things. आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणजे हृदयाचे झटके वगैरे येतात. So, sometimes the doctors tell you need to have correct diet and correct kind of food and all that. आणि म्हणून कधी कधी डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की पोषक आणि चांगला व्यवस्थित आहार घ्यावा. See, it results in heart attack. पहा, त्याचे दुष्परिणाम म्हणजे हृदयाचे झटके. And so you need to eat the right kind of food. आणि म्हणून योग्य आहार आपण घेतला पाहिजे.
If you want to be saved from your heart attack, जर का हृदय विकाराच्या झटक्यापासून आपल्याला स्वतःचा बचाव करायचा असेल and तर then you keep on checking. Doctors say after 40 you need to keep on checking your cholesterol level and your sugar level and all such things. आणि डॉक्टरांचे सल्ले असतात की 40 नंतर मग आपले साखरेचं प्रमाण, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे आपण तपासलं पाहिजे वेळोवेळी. Amen. आमेन. So you need to be sure what you are taking in. आणि म्हणून आपण खात्री करून घेतली पाहिजे की आपण काय घेत आहे आतमध्ये. In the spirit we take in anything. आत्म्यामध्ये आपण काही घेतो And we expect that we will never have a heart attack. आणि आपण अशा अपेक्षा बाळगतो की कधी मला हृदय विकार येणार नाही. How is it possible? हे कसं काय शक्य आहे? As it is in the natural, so it is in the spirit. जसं नैसर्गिकात आहे तसंच आध्यात्मिकात देखील होणार. That's why people get defeated. आणि त्यामुळे तर लोकांचा पराजय होतो. They have problems. त्यांना समस्या येतात. They cannot face trials. ते त्रासांना तोड नाही देऊ They शकत give up very easily. आणि सहजरित्या मध्येच हाताशून सोडून The जातात. confidence level goes down. त्यांचा विश्वासाची पातळी कमी होते. Why? का? Because कारण they are stuffing their heart with unwanted things. नको असलेल्या गोष्टीद्वारेच ते आपल्या हृदयाला भरतात. The fat in us has to be burnt. आणि म्हणून आपल्यातली जी चरबी आहे ती आपण जाळली पाहिजे. Praise God. Amen. The fat has to be burnt in us. आपल्यामधील जी चरबी आहे ना ती जाळली पाहिजे. You take in the pure word of God and see your reactions and see your actions. तुम्ही जर का देवाचा शुद्ध शब्द घ्या म्हणजे पहा तुमची क्रिया आणि तुमची प्रतिक्रिया किती शुद्ध असेल. God speaks to us through His word. देव त्याच्या वचनाद्वारे आपल्या बरोबर God speaks बोलतो. to us through the Spirit. आत्म्याद्वारे बोलतो. He leads us. He guides us. तो आपल्याला चालवतो, आपल्याला मार्गदर्शन He करतो. speaks to us through the seasoned ministers of God. आणि देवाचे जे मुळावलेले सेवक आहेत त्याच्याद्वारे तो आपल्या बरोबर बोलतो. Take all these things. या सर्व गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. These are good meat for you. कारण आपल्यासाठी हे जड अन्न आहे, These मांस are आहे. blessings for you. हे आपल्यासाठी आशीर्वाद आहेत. See, we have not even realized one tenth of our mind's capacity and our power. आपल्या मनाची कुवत आणि आपल्या मनाचं सामर्थ्य याचा 1% देखील आपल्याला आहे ना त्याची जाणीव झाली नाही. We have got so much power. आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. But we have never released it. We have never checked it. परंतु आपण कधी ते तपासलं देखील नाही आणि कधी ते मोकळं देखील केलं नाही. Heart. The हृदय center of our life. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू. The spiritual heart is the center of your life. आध्यात्मिक हृदय म्हणजे आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू It's आहे. a very important organ of your body. आणि म्हणून आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव The supernatural or the spiritual heart of one believer is very important for him. आध्यात्मिक जीवनामध्ये असलेला अलौकिक केंद्रबिंदू एखाद्या विश्वासूचं म्हणजे त्याचं आध्यात्मिक हृदय जे फार महत्त्वाचं आहे. That's what I said in Proverbs 4:23. Keep your heart with all diligence. आणि म्हणून तर नीतिसूत्र 4:23 मध्ये मी सांगितलं तुम्हाला की आपल्या हृदयाकडे संपूर्ण लक्ष द्या. For out of it are the issues of life. कारण त्यातून जीवनाचे प्रवाह वाहतात. Amen. Amen. That's what it says again. Trust in the Lord with all of your heart. आणि म्हणून तर Lean असं not on your own understanding. आणि म्हणून तर असं सांगितलेलं आहे की आपल्या संपूर्ण हृदयाने देवावर भरोसा ठेव, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून राहू नकोस. Acknowledge Him in all thy ways. तर आपल्या प्रत्येक मार्गामध्ये त्याचं अवलंबन कर. Praise God. Amen. Your heart is that part of your life that controls your whole life. तुमचं जीवन म्हणजे तुमचं हृदय म्हणजे जीवनाचा असा भाग आहे ज्यामुळे तुमच्या जीवनाचा ताबा त्याच्या हातात जातो. Amen. Amen. Because as a man thinketh, so is he. कारण जसा मनुष्य विचार करतो तसा तो आहे. And the thinking part comes from the heart. आणि विचारसरणी ही हृदयातून निघते. Praise God. Amen. Every judgment, every decision finally is not of the mind, it is of the heart. कुठलाही निर्णय किंवा प्रत्येक न्याय हा मनापासून नव्हे तर हृदयापासून होतो. Yes, we know where the mind goes, the man follows, but the mind does not go without the decision of the heart. आपल्याला ठाऊक आहे, आपण असं म्हणतो की जिथं मन जातं तिथं मनुष्य जातो, परंतु हृदयाच्या निर्णयाशिवाय मन कुठेही भरकटत नाही. Mind has not that much power. मनामध्ये तेवढं सामर्थ्य नाही, Your heart has that much power. परंतु तुमच्या हृदयामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. Matthew 15:18 and 19. मत्तई 15:18 आणि 19. Jesus said, येशू म्हटला, those things which proceed out of the mouth come from the heart. ज्या गोष्टी तुमच्या मुखाद्वारे बाहेर पडतात त्या हृदयातून बाहेर पडतात. Read in Marathi. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. Praise God. Amen. And they defile a man.
आणि ते माणसाला विटाळविते. For out of the heart proceed evil thoughts, murders, adultery, fornication, theft, false witness, slander. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. Did you see that? पाहिलत का? What all comes from the heart? हृदयापासून काय काय गोष्टी Many, निघतात. many things come from your heart. अनेक गोष्टी आपल्या हृदयामधून निघतात. Many Christians have said that the heart is the spirit man. अनेक ख्रिस्ती लोक म्हणले की हृदय म्हणजे माणसाचा आत्मा, But it cannot be the spirit man. परंतु आध्यात्मिक मनुष्य तो असू नाही शकत. See, if it was a spirit man, out of it slanders won't come. जर का आत्मिक मनुष्य जर का तो असता तर मग त्याच्यातून शिवीगाळी निघाली नसती. How many are understanding what I'm किती saying? लोकांना समजत आहे मी काय Because we सांगत know आहे? our spirit is born again. कारण आपल्याला ठाऊक आहे की आपला आत्म्याचा नवीन जन्म झाला And there आहे is no falsehood in our spirit. आणि आपल्या आत्म्यामध्ये कुठलाही खोटेपणा नाही. Amen? आमेन. So how can he say, मग तो असं कसं काय म्हणू शकतो for out of the heart proceed evil thoughts? की अंतःकरणातून 19व्या वचनात अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना निघतात. How can it be? हे असं कसं काय That शक्य? means your spirit is not born again then. याचा अर्थ की तुमच्या आत्म्याचा नवीन जन्म नाही झाला. Many men of God also said that the heart is the spirit man. असे अनेक देवाचे सेवक म्हणले की हृदय म्हणजे आत्मिक मानव. Heart is not the spirit man. हृदय म्हणजे आध्यात्मिक मनुष्य नव्हे. There is a very close relation and link, but it is not the same. हो, त्याच्यामध्ये फार अशी जवळपासची जुळवणूक आहे, परंतु ते दोघं एक नाही. Otherwise, Paul wouldn't call it a new man. नाही तर मग पॉल नवीन मनुष्य असं संबोधलं Your नसतं. spirit is पौलाने. the new man. तुमचा आत्मा म्हणजे नवीन मनुष्य Your आहे. spirit has no sin in it. तुमच्या आत्म्यामध्ये कुठलंही पाप नाही. You are renewed. You are recreated. You have तुम्ही- become a new man, a new creation. तुम्ही पुनरुत्पत्ती आहात, तुम्ही नवीन निर्मिती आहात, तुम्ही नवा मनुष्य आहात. And these are the things which defile a man. आणि ह्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे माणसाला विटाळविते. Praise God. That's what Jesus said. हेच तर येशू म्हटला. These are the things which defile a man. या गोष्टी आहेत ज्यामुळे माणसाला विटाळवितात. See? So your heart cannot be the spirit man. आणि म्हणून तुमचं हृदय म्हणजे काय आध्यात्मिक मनुष्य असू नाही Because शकत. evil is proceeding from the heart here. कारण या ठिकाणी अंतःकरणातूच दुष्ट कल्पना निघतात. And here it says all kinds of evil are conceived in the heart. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की सगळ्या प्रकारच्या तोंडात अंतःकरणातून दुष्ट कल्पना बाहेर पडतात. And then see, if the mouth speaks, it speaks from the abundance of the heart. आणि पहा, जेव्हा मुख बोलतं तेव्हा हृदयाच्या विपुलतेतूनच बोलतं. Why doesn't it say that when the mouth speaks, it speaks from the abundance of the mind? असं का लिहिलेलं नाहीये की जेव्हा मुख बोलतं तेव्हा मनाच्या विपुलतेतून बोलतं? Because all decisions are made in the heart, whether it comes from the mind or from imagination. कारण प्रत्येक निर्णय हे हृदयापासून घेतले जातात, मग भले ते मनातून निघो किंवा मग आपल्या कल्पनेतून निघो. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Disciples of God. देवाचे शिष्यगण. See, I'm going very slow for you so that you may write it down if you want to, or keep it in your heart, and you need to be a blessing to the body of Christ. मी हळूहळू तुम्हाला याचं विवरण करून सांगत आहे यासाठी की तुम्ही सगळं काही लिहून ठेवावे, तुमच्या मनामध्ये चांगलं ठसून असावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरासाठी आशीर्वादित ठरावे. You may be a pastor, you may be a leader or an elder or a lay member. This should be a blessing for you, that you may be a blessing in turn for others. तुम्ही कदाचित पाळक असो, लीडर असा किंवा साधे सभासद असा, परंतु हे तुमच्यासाठी आशीर्वादित ठरेल आणि इतरांसाठी देखील तुमच्याद्वारे. And if you live by the Spirit आणि जर का तुम्ही आत्म्याद्वारे जगला and get guidance from the Spirit, आणि आत्म्याद्वारे जर का तुम्हाला मार्गदर्शन and मिळालं if you open your heart to the Spirit man, आणि आध्यात्मिक मानवासाठी जर का तुम्ही आपलं हृदय तयार केलं, that is the time you will hear God speaking to you. मग त्यावेळी ती वेळ अशी असते की जेव्हा देव तुमच्या बरोबर बोलत आहे याची तुम्हाला ऐकू येईल. Amen. Amen. Your heart should be open to God's voice. कारण देवाच्या वाणीसाठी आपलं हृदय उघडं असलं पाहिजे. How did I hear God's voice? मी देवाची वाणी कसं मी ऐकलं? When I was in prayer, जेव्हा मी प्रार्थनेत होतो, I opened my heart to the Spirit. मी आत्मीय प्रित्यर्थ आपलं हृदय उघडं केलं. See? There is a way God speaks to you in still small voice. There is another way God speaks to you through the authoritative voice of the Holy Spirit. एक असा प्रकार आहे ज्या अगदी लहान आवाजामध्ये, मंद आवाजामध्ये आत्म्याद्वारे प्रभू आपल्या बरोबर बोलतो, आणि एक असा आवाज आहे की अधिकार वाणीने आत्म्याद्वारे प्रभू आपल्या बरोबर बोलतो. And the primary way God speaks is through the inward witness. आणि प्राथमिकरित्या प्रभू आपल्या बरोबर बोलतो तो म्हणजे आतील साक्षीद्वारे. The first way God speaks to you is through His word. आणि म्हणून प्रथम तर
परमेश्वर आपल्या बरोबर त्याच्या शब्दाद्वारे बोलतो. Second way he speaks to you is through the inward witness. दुसरा मार्ग म्हणजे तो आपल्या आतील साक्षीद्वारे बोलतो. Third way he speaks to you is through the inward voice. आणि तिसरा प्रकार म्हणजे आपल्या अंतर्यामातील वाणीद्वारे बोलतो. Fourth way he speaks to you is through the authoritative voice of the Holy Spirit. आणि चौथा प्रकार म्हणजे पवित्र आत्म्याच्या अधिकारयुक्त वाणीने तो आपल्या बरोबर That is बोलतो. the higher spiritual level, आणि ती म्हणजे अति उच्च आध्यात्मिक पातळी, where you really hear him speaking audibly. ज्या ठिकाणी आपल्याला अगदी स्पष्टपणे त्याचा आवाज ऐकू And येतो. I have heard by God's grace through all these levels. आणि या सर्व पातळीद्वारे मी प्रभूची वाणी देवाच्या कृपेने ऐकली आहे. Praise God. आमेन. You know, there is a connection between a spirit, soul and body. आत्मा, जीव आणि शरीर यांच्यामध्ये संबंध आहे. And there is a connection between your soul and your body. आणि तुमचं जीव आणि तुमचं शरीर याच्यामध्ये देखील संबंध आहे. Amen. There is a connection between your soul and your body. तुमच्या जीवामध्ये आणि शरीरामध्ये संबंध आहे. See, if the soul wants something, the body goes out to fetch it. जर का तुमच्या जीवाला काहीतरी हवं असेल तर मग तुमचं शरीर ते घेण्यासाठी जाते. Isn't it? Your eye sees. तुमचे डोळे पाहतात. It's the window to your soul. तुमच्या जीवाची ती खिडकी आहे. See, and the soul says, I want that. आणि मग जीव म्हणतो की मला ती गोष्ट पाहिजे. And the body goes out and plucks it out. आणि मग शरीर पुढे जातं आणि ती गोष्ट मग घेते. There is always a coordination between the soul and the body. शरीर आणि जीव यांच्यामध्ये नेहमी संबंध असतात. So there is a coordination between soul and spirit as well. आणि अगदी त्याच प्रकारे आत्मा आणि जीव याच्यामध्ये देखील नातेसंबंध आहेत. Amen. Amen. See, if there is no connection between the body and the soul, then if the soul needs something, the body will not get it. जीव आणि शरीर याच्यामध्ये जर का संबंध नसेल तर मग जे जीवाला पाहिजे ते शरीराद्वारे मिळणार नाही. Amen. Amen. What your soul asks, the body gives. जे जीव मागतो ते शरीर त्याला मिळवून देतं. Amen. Amen. And what the body wants, the soul also gives. आणि जे शरीराला पाहिजे ते जीवाद्वारे त्याला मिळतं. Bible says Eve saw the fruit. बायबल सांगते की हवेने फळ It पाहिलं, was pleasing to her eyes and she plucked it and ate it. तिच्या डोळ्याला ते मनोरम वाटलं, त्यामुळे तिने ते तोडून खाल्लं. The soul cannot get things without the help of its hand. आणि म्हणून आपल्या हाताच्या मदतीशिवाय जीवाला काही मिळू शकणार Are you नाही. understanding, people? समजत So आहे, there is प्रिय. always a relationship everywhere. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी नातेसंबंध आहेत. There is a connection between the soul and the body. जीव आणि शरीर याच्यामध्ये संबंध And there आहे. is a connection between the spirit and the soul. आत्मा आणि जीव याच्यामध्ये देखील And संबंध there is आहे. a joint between the soul and the spirit, and that joint reaches to your heart. आणि म्हणून एक सांधा असा आहे जो आत्म्यामध्ये आहे आणि शरीरामध्ये जीवामध्ये आहे आणि तो सांधा हृदयापर्यंत They are पोहोचतो. all connected. Everything that your soul, whether it's an analytical thoughts or is it an imagination thought or it comes from your spirit thought, all they get connected to the heart, and that heart is the place of your decision making. एक सांधा असतो ज्या ठिकाणी आपले काल्पनिक शक्ती, आपली तर्क वितर्काची शक्ती आणि आपली आध्यात्मिक विचार हे सगळे त्याला जुळलेले असतात आणि तो सांधा हृदयापर्यंत पोहोचतो आणि हृदयात पासून मग सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. Yet your soul and your spirit are different. तरी देखील तुमचा आत्मा आणि तुमचा जीव हे विभिन्न आहेत. As the soul and the body is different. जसं जीव आणि शरीर हे विभिन्न आहेत. You can lose your body, but you cannot lose your soul. तुम्ही आपलं शरीर गमवू शकता परंतु जीव नाही. Soul will continue. जीव तसंच सातत्य राखेल. Actually, the soul also has its 5 senses of thinking and feeling and everything. जीवाला देखील पंचेंद्रिय आहेत, भावना आहेत. The rich man, he went to Hades. श्रीमंत मनुष्य तो अधोलोकात गेला. His body was on top, but his soul was there, yet he wanted a drop of water. त्याचं शरीर वर होतं आणि त्याचा जीव अधोलोकात होता, तरी देखील पाण्याच्या एका थेंबासाठी त्यांनी मागणी केली. See, the feeling was there. त्या ठिकाणी भावना होत्या, The seeing also was there. त्या ठिकाणी पाहणे देखील होतं. All the 5 senses worked. पंचेंद्रिय शक्ती काम करत होती त्या Because he ठिकाणी. saw Lazarus far away. कारण त्यांनी पाहिलं लाजरस दुरून. How could he see it? तो कसं काय पाहू His शकला? eyes were on the earth. कारण त्याची नजर पृथ्वीवर होती. That means your soul could see. याचा अर्थ की त्याच्या जीवाला दिसत He होतं. could feel the pain because he said he was in agony.
त्याला तो यातना सहन करत होता, त्यामुळे त्याला जाणीव होत होती त्या यातनांची. He could hear what Abraham was telling him, so that sense also was working. अब्राम काय सांगत होता त्याला स्पष्ट ऐकू येत होतं. याचा अर्थ की ऐकण्याची शक्ती देखील See, होती. all the five senses were working in him. त्या ठिकाणी त्याच्या जीवामध्ये पंचेंद्रिय शक्ती काम करत होत्या. So you may lose your body, आणि म्हणून आपलं शरीर आपण गमवू शकतो, but your soul will be in existence for all eternity. परंतु सनातनत्वासाठी आपला जीव अस्तित्वात राहणार. Amen. आमेन. So though they can combinedly work, they can exclusively also live. आणि म्हणून जरी ते एकत्र काम करतात तरी स्वतंत्ररित्या ते जगतात. Yet we know the body has limitations because the body cannot go on without the soul. तरी देखील आपल्याला ठाऊक आहे की शरीराला मर्यादा आहे, कारण पलीकडे शरीर नाही जाऊ So शकत. there is a connection. आणि म्हणून त्यामध्ये संबंध आहे. If the soul comes out, the body cannot work at all. जर का जीव बाहेर पडला तर शरीर काम नाही करू शकणार. Amen. In the same way, the spirit man is connected with the soul. अगदी त्याच प्रकारे आध्यात्मिक मानव जर का जीवाशी जडलेला It is असेल because of the heart. तर मग ते हृदयामुळे आहे. Because your heart is the decision maker. कारण तुमचं हृदय म्हणजे निर्णयाचं स्थान So आहे. everything that the Holy Spirit wants to relate or speak or suggest, आणि म्हणून जे काही पवित्र आत्म्याला तुम्हाला सुचवायचं असेल, सांगायचं असेल, it cannot say it directly to your mind. ते थेट तुमच्या मनामध्ये नाही जाऊ शकत. See, every thought, everything that the Holy Spirit is telling, He has to tell to your spirit. आणि म्हणून जे काही पवित्र आत्म्याला तुम्हाला सुचवायचं असेल, सांगायचं असेल, ते आत्म्याद्वारे सांगावं Because लागतं. he who is joined with the Lord is one spirit. कारण जो प्रभू बरोबर जडलेला आहे तो एक आत्मा And आहे. spirit can only be joined together. आणि म्हणून आत्मा आणि आत्मा हेच एकत्र जुळू शकतात. Amen. Amen. So when the Holy Spirit speaks to your spirit, that message is conveyed to your heart, and your heart makes the final decisions what it has to say. आणि म्हणून जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याला जे काही सांगतो तो संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतो आणि मग हृदय त्यावर सरते शेवटचा निर्णय घेतो. How many are understanding? किती लोकांना I'm trying to समजत make आहे? it as easy as possible. मी जेवढं शक्य होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा So there प्रयत्न is a करत आहे. spirit man in us आणि म्हणून आपल्यामध्ये आध्यात्मिक मानव आहे that even contacts the soul. जो जीवाला स्पर्श करू शकतो. Everything has the connection to the heart. आणि म्हणून प्रत्येकाचा संबंध हृदयाबरोबर आहे. See, you need to study the physical heart to know the spiritual heart. आध्यात्मिक हृदय It's as जाणून simple as that. आध्यात्मिक हृदय जाणून घेण्यासाठी आपल्याला शारीरिक हृदयाचा अभ्यास करण्याची गरज आहे. Praise God. Amen. Just imagine what will happen if your heart is full of the word of God. फक्त कल्पना करा, जर का तुमचं हृदय पूर्ण शब्दांनी भरले असेल तर काय होईल. How powerful you shall be. किती सामर्थ्यशाली तुम्ही होताल. What an overcoming life you will किती live. महाविजयी जीवन तुम्ही जगताल. Jesus was full of the word of God. येशू देवाच्या शब्दांनी भरला होता. If you are full of the word of God, जर तुम्ही देवाच्या शब्दाने परिपूर्ण असताल, I'm telling you, it will be very less of the times when you will really go through hard times. तर मग मी तुम्हाला सांगतो अतिशय तुरळक वेळेला तुम्ही कठीण प्रसंगातून जाताल. Amen. Amen. And the Holy Spirit really wants to flow in your spirit, and your spirit wants to tell everything to the heart. आणि पवित्र आत्म्याला अगदी उत्कंठेने तुमच्या आत्म्यामध्ये प्रवेश करायचा आहे, प्रवाह करायचा आहे आणि तुमच्या आत्म्याला हृदयाला सर्व संदेश पोहोचवायचा आहे. Amen. Amen. The mind will tell you where to go. मन तुम्हाला सांगेल की कुठल्या दिशेने And जायचं. your body may go, but always know the decision has been made by the heart. आणि शरीर देखील त्या दिशेने जाईल, परंतु नेहमी लक्षात ठेवा की त्याच्या मागचा निर्णय हा हृदयाने केलेला आहे. That's why the first thing that happens the day you are born again is, आणि म्हणून ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म होतो त्या दिवशी प्रथम गोष्ट तर घडते. first thing, पहिली गोष्ट, before your mind can be renewed or your imagination can be improved, the first thing is God gives you a new heart. मनाचं नवीनीकरण होण्यापूर्वी किंवा आपली कल्पना शक्ती नवीन होण्यापूर्वी परमेश्वर जर का आपल्यामध्ये कुठला बदल घडवून आणत असेल तो म्हणजे देव आपल्याला नवीन हृदय देतो. A new heart. नवीन हृदय देतो. A new heart. नवीन हृदय. Once He gives you a new heart, एकदा का तो तुम्हाला नवीन हृदय देतो, it is for one sole purpose that you may fill that heart with His word. की ते फक्त एकाच कारणासाठी असतं की या वचनाद्वारे आपण ते हृदय भरावे. He says, I remove the heart of stone. तो म्हणतो की मी पाषाणमय हृदय काढतो. A heart of stone is not receptive to God. कारण पाषाणमय हृदय देवा प्रित्यर्थ ऐकणारं नसतं. The heart of stone is not. That's why in the Old Testament God wrote on a stone. आणि म्हणून तर जुन्या करारामध्ये देवाने दगडावर आज्ञा लिहिल्या. Because it's as equal to writing on a heart, because heart was also of stone.
कारण त्यांचं हृदय देखील पाषाणमय होतं, त्यामुळे त्यांनी दगडावर लिहिलं, कारण ते समानच होते. God said, परमेश्वर I'll म्हणले, remove the heart of stone मी पाषाणमय हृदय and काढणार I will give you a new heart. आणि मी तुम्हाला नवीन हृदय A देणार. new heart. नवीन हृदय, A heart which is soft. A heart of flesh, he said. मांसमय हृदय मी तुम्हाला Why he said देणार. heart of flesh? तो का असं का म्हणला मांसमय A हृदय? heart of flesh is responsive. कारण मांसमय हृदय प्रतिसाद देणारा A असतो, heart of stone is not responsive. परंतु पाषाणमय हृदय कधी प्रतिसाद देत नाही. So God will give you such a heart that you will be responding immediately to God. आणि म्हणून देव तुम्हाला अशा प्रकारचं हृदय देतो की आपण ताबडतोब देवाला प्रतिसाद देऊ शकू. Praise God. Amen. That's why त्यामुळे stuff yourself with the word. देवाच्या शब्दाने स्वतःला भरा. Read the word every day. रोज देवाच्या वचनावर मनन करा Apply it in your life. That's more important than just reading. आणि रोज आपल्या जीवनामध्ये ते लागू करा. हे अतिशय महत्वाचं आहे वाचण्यापेक्षा. See, Paul says पॉल to म्हणतो Timothy, तिमोथीला, study मनन कर. Study the word to देवा- show thyself approved unto God, a देवा- workman who need not be ashamed. देवाचा सेवक या नात्याने स्वतःला साबित करण्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास कर. अभ्यास करा. It doesn't say read the word. देवाचे वचन वाच असं नाही. We only say read the word, brother. आपण फक्त असं म्हणतो की देवाचं वचन वाचत जा, So somebody just reads the word. Finish. आणि मग कोणीतरी फक्त वचन वाचत जातं. हा मी वाचलो आज एक चॅप्टर वाचलं ब्रदर, काय झालं, चांगलं आहे ते काय, but then live their own life. परंतु स्वतःला पाहिजे तसं जीवन जगणार No, नाही. you need to study. आपण अभ्यास केला पाहिजे. Take some pain, आपण काहीतरी त्रास उचलले पाहिजे. extra pain. आपण अधिक त्रास घेतले पाहिजे. Take that word in you. Meditate on the word. आपण तो वचन आपल्या मनामध्ये घेतला पाहिजे, हृदयामध्ये घेतला Let पाहिजे. it मन- enter your heart. आपल्या हृदयामध्ये त्याला प्रवेश दिला Let it पाहिजे. stay there. त्या ठिकाणी त्याला जागा दिली When you पाहिजे. need it most, the right word will come out to आणि you. जेव्हा गरज भासेल तेव्हा योग्य शब्द तुमच्या हृदयातून बाहेर पडतील. Amen. Amen. Because you will say, yes, God is with me. कारण मग तुम्ही म्हणताल की होय, देव माझ्या In बरोबर any आहे. troubles, प्रत्येक त्रासामध्ये suddenly the word will come. अचानक देवाचा शब्द निघेल. Jesus said, येशू म्हटला, I will not leave you. मी तुला कधी सोडणार I will नाही. not forsake you. मी तुला कधी टाकून देणार Lo, नाही. I am with you till the end of ages, he said in Matthew 28. पहा, मत्तई 20. मत्तई 28 मध्ये येशू म्हणले की पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे. Suddenly that word comes out of your heart. मग अचानक तो शब्द तुमच्या मुखातून तुमच्या हृदयातून बाहेर Some पडतो. people don't confess it. काही लोक कबूल नाही करत, Because out of the abundance of your heart, the mouth should speak. कारण आपल्या हृदयाच्या विपुलतेतून आपलं मुख बोललं पाहिजे. What is there in your heart has to come out. जे तुमच्या हृदयामध्ये आहे ते बाहेर पडलंच पाहिजे. Amen. Amen. When you are in trouble, जेव्हा तुम्ही त्रासात असता and then you start scheming and planning and taking advice and counsel from the world, आणि त्रासामध्ये असताना जर का जगापासून तुम्ही मसलत घेऊ लागला आणि कुठल्याही प्रकारचा जर का तुम्ही कुठल्याही प्रकारचे विचार करू लागला वाईट, that clearly shows what is there in your heart. तर मग याचा अर्थ स्पष्ट दिसून येतो की आपल्या हृदयाची परिस्थिती काय आहे. But when a person in his troubled time says, God said, no weapon formed against me shall prosper, I will not have any trouble. परंतु जर का त्रासामध्ये असताना जर का आपण असं बोललो की परमेश्वर म्हणला आहे की तुझ्या विरुद्ध कुठलेही शस्त्र समृद्ध होणार नाही. See, though I walk through the valley of the shadow of death, जरी मी मृत्यू छायेच्या दरीतून जात the असेल Lord is with me. तरी परमेश्वर माझ्या बरोबर आहे. His rod and his staff, they comfort me. त्याची आकडी आणि त्याची काठी मला धीर देते. Though I walk through the rivers, he will be with me. जरी मी जलाशयातून जात असेल तरी तो माझ्या Though I बरोबर walk आहे. through the fire, he shall be with me. जरी मी अग्नीतून जात असेल तरी तो माझ्या बरोबर आहे. All will not make such a statement. तर मग सगळे जण अशा प्रकारचा विधान नाही करत. No. The many Christians are there, they will not make such statements. असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत ते अशा प्रकारचं विधान करतच नाही. Because in their heart, कारण त्यांच्या हृदयामध्ये there is full of filth. सगळ्या प्रकारचे घाण आहे. All the worldly opinions and suggestions and experiences, they have got it in their heart. जगातील सगळे मत, जगातील सगळे मसलती आणि जगातील सगळे अनुभव त्यांच्या हृदयामध्ये भरलेले Because आहेत. somebody, some white-haired fellow told you, माझं मी केस असंच पांढरं नाही झालं उन्हातून, मी सगळं जग बघितलं तुझ्यापेक्षा, एवढं उन्हात काय पावसाळ्यात मी बघितलं, ते मी त्याच्यामधनं सांगतो. Still that is man's opinion and man's experience. तरी देखील ते सगळे मानवी अनुभव आहेत आणि माणसाचे मत आहेत. They may have seen life, त्यांनी जीवन पाहिलं असेल, but see how miserably they have gone through life. परंतु आपल्या जीवनामध्ये किती कष्टाने ते पार गेले हे पहा ना. See, that is not life. त्याला जीवन नाही म्हणत.
A man can be like a patient lying there on a bed like a cabbage and not moving at all. That is not life. He may live for 100 years, but that is not life. मनुष्य कदाचित 100 वर्ष जगला, परंतु खाटेवर एखादा पेशंट सारखे जर का पेशंट सारखा तो राहिला तर मग त्याला जीवन नाही म्हणत. Yes, he is living many years, but there is no life in his years. ठीक आहे, तो अनेक वर्ष जगला, परंतु त्याच्या जगण्यामध्ये जीवन नाही. See, it's not years I am interested. I am interested in the life in the years. किती वर्ष तो जगला याच्यात याची मला पडलेली नाहीये, तो कशा प्रकारे जीवन जगला याच्यात मला उत्सुकता I आहे. can show you many wives and husbands living 100 years old, but all through their life they are only whining and complaining and grumbling and fighting until they reach the age of 100, and then they say, my hair is not white just like that. मी अशा अनेक लोक दाखवेल जे 100 वर्ष उलटले आहेत आणि त्यांनी आयुष्यभर जिवंत जगलेत, परंतु आयुष्यभर किचकिच कुचकुच अशा प्रकारे त्रासामध्ये काढून जीवन जगले आणि मग 100व्या वर्षी म्हणतात की उगीच काय उन्हात केस नाही पांढरी केली. माझ्याकडून शिक, तू काय शिकायचं, असं दरिद्र जीवन जगायचं. I would rather live 33 years old like Jesus did, but full of life. Jesus said, I came to give you life and life in abundance. येशू म्हणला की मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा येशू सारखं 33.5 वर्ष जगणं मला प्रिय आहे. Life in abundance. विपुल जीवन, abundant life, विपुल जीवन, quality life, एक दर्जात्मक जीवन, not quantity life alone. फक्त प्रमाणामध्ये मोठं असलेलं जीवन नाही. Praise the Lord. Amen. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Quality life, दर्जात्मक जीवन, enjoying everyday life, रोज आपण आनंद घेतला पाहिजे living असं a जीवन, bold life, एकदम धैर्यवान जीवन जगलं not being पाहिजे. afraid of the world, जगामध्ये कुठल्याही भीतीला घाबरलं नाही पाहिजे, not being afraid of anything. कुठल्याही गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे. See, he who lives by the word lives right life. कारण जो शब्दानुसार जगतो तो योग्य जीवन He जगतो. doesn't need to be afraid of anybody. मग त्याला कोणाला घाबरण्याची गरज नाही. Praise God. Amen. Because we are accustomed to be hearing so many disturbing things around us. कारण आपल्या भोवती असलेल्या विचलित करणाऱ्या गोष्टींची आपल्याला सवय झालेली Yes, असते. we hear people speaking from their heart. They will say, मी मनातून तुम्हाला सांगतो. अरे पण मनातून काय आहे ते सांगा. People say, no, he spoke from a sincere heart. Brother, I have to listen to him. आपण म्हणतो ना की नाही ब्रदर, प्रामाणिक हृदयाने तो बोलला माझ्या बरोबर, मला त्याचं ऐकलंच पाहिजे. अरे प्रामाणिक हृदयामध्ये काय आहे ते बघा, आधी बघा. See, you may have a heart, a sincere heart, but if that sincere heart does not have the sincere word, that sincerity is equal to foolishness. प्रामाणिक हृदय तुमचं असेल, परंतु प्रामाणिक हृदयामध्ये प्रामाणिक शब्द जर नसेल तर ती प्रामाणिकता मूर्खतेमध्ये आहे. He may be sincerely wrong then. मग तो प्रामाणिक परंतु चुकीच्या पद्धतीने प्रामाणिक. Some people are very sincere, but they are sincerely wrong, isn't it? ते प्रामाणिक असतात, काही लोक असतात प्रामाणिक, परंतु प्रामाणिकरित्या चुकीचे असतात. Maybe somebody is speaking from his heart to you, but he may be speaking from a broken heart to you. कदाचित एखादा व्यक्ती हृदयापासून तुम्हाला मसलत देत असेल, परंतु त्याच्या तुटलेल्या हृदयापासून तुम्हाला मसलत देत असेल तर his life must be broken, going through all the trials and the rubbishes that he went through. त्याचं जीवन अतिशय विस्कळलेलं असेल, सर्व त्रासातून तो जात असेल. Surely he may be speaking with tears in his eyes and from his heart, but that broken kind of his life is not going to bless me. मग डोळ्यामध्ये अश्रू धारण करून आणि तुटलेल्या हृदयापासून नक्कीच तो तुमच्या बरोबर बोलत असेल, परंतु ते अश्रू आणि ते तुटलेलं हृदय माझ्या जीवनासाठी काय आशीर्वादी ठरणार. Some people speak from failed hearts. काही लोक अपयशी हृदयापासून बोलतात. You cannot take all of that. मग ते सर्व काही आपण नाही घेऊ शकत. Amen. Amen. Failed hearts are not a blessing to us. अपयशी हृदय आपल्यासाठी काही आशीर्वादित नाहीये. Yes, many suggestions come from various kinds of hearts. असे अनेक मसलती असतात जे वेगवेगळ्या हृदयापासून बाहेर There पडतात. are some hearts which have already given up and they are trying to suggest to everybody what they ought to do and how they ought to live. आणि असे अनेक हृदय असतात ज्यांनी स्वतः हताश झालेले असतात, परंतु दुसऱ्यांना जीवन कसं जगायचं ते शिकवत बसतात. Amen. Amen. Wherever you go, तुम्ही कुठेही जा, in your workplace, in the marketplace, in the supermarket, you hear words. तुम्ही कामाच्या ठिकाणी जा, बाजारामध्ये जा, कुठेही जा, तुमच्या कानी शब्द पडतातच. Just our ears catch those words. आणि आपले कान ते शब्द झटपट पकडतात. So we cannot put earbuds and walk around all over the place as though we have got a ear pain. आता या ठिकाणी आपण काय कानामध्ये बोळे घालून सगळीकडे नाही फिरू शकणार. We cannot say, no, I'll only remove my earbuds when I come to church because pastor speaks the word of God. We cannot say that. आपण असं नाही म्हणू शकणार की कानामधले बोळे मी फक्त चर्च मध्ये आल्यानंतरच काढणार, कारण फक्त पास्टरच आहे जे देवाचा शब्द सांगतात. See,
It will come. It depends on you what to take, what not to take. ते येणार, शब्द येणार, परंतु हे आपल्यावर निर्भर आहे की आपण कुठले शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचवायचे. Praise God. Amen. See, your mother may give you food, तुमची आई कदाचित तुम्हाला अन्न देईल, rice and dal, डाळ, राईस, and in that there will be kadi patta. There might be some chili, big you chilies. You don't say हे कशाला टाकलंय. त्याच्यामध्ये You लसूण- remove it and you eat the things that has to be eaten. त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता सगळं असतं डाळीमध्ये. मग आपण काय सगळं खातो का नाही, आपण ते बाजूला काढतो. And there we use so much of our brains. त्या ठिकाणी आपली बुद्धी आपण एवढी वापरतो. तसं तिथं विचारत नाही आई कशाला टाकले कढीपत्ता, कशाला ही मिरची टाकलं त्याच्यामध्ये. नो, वी रिमूव्ह ऑल दोज थिंग्स. आपण ते सगळं काढतो. We know what has to be eaten, what not. आपल्याला ठाऊक असतं की अरे यातलं काय खायचं आहे, यातलं काय नाही. Remove all the hay, eat the grass. सगळं 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 काही कडबा काढा आणि गवत खा. We know it. आपल्याला ठाऊक आहे. In the same way, अगदी त्याच outside प्रकारे. you may be meeting with many kinds of words. बाहेर अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या शब्दांना आपण तोंड देतो. I hear so many words, so many people speak so many things. अनेक गोष्टी लोक माझ्या बरोबर बोलतात. मी देखील अगणित गोष्टी Some are ऐकतो. outrightly stupid. आणि काही तर मूर्खच असतात. I don't say ते बोललो ते माझ्या मनात ठेवायचं. अरे हे बुजुर्ग आहे, 80 वर्षाचे ठेवू. No. If he is not a seasoned minister, he doesn't know the word of God, he doesn't know God, why should I keep those things in my heart? जर का तो व्यक्ती मुळवलेला सेवक नसेल, तो जर का प्रभूला ओळखत नसेल, तर त्याचे शब्द माझ्या हृदयामध्ये मी का ठेवावे? Amen? Amen. Yes. We know that when certain people speak certain things, आपल्याला ठाऊक असं आहे की काही लोक अशा काही गोष्टी बोलतात. if you are mature enough, जर का तुम्ही प्रौढ असाल, you know when it is full of deadness. तर मग तुम्हाला ठाऊक असतं की ते सगळं मरणप्राय आहे. You know, when people speak to me, I know whether it's full of hurt words that is coming or some kind of, motive which is there, which is coming from him. आता काही लोक जेव्हा माझ्या बरोबर बोलतात, तेव्हा मला त्या शब्दांची चांगली जाणीव असते की हे शब्द वेदना देणारे असतात का त्याच्या मागे कुठले काही धागेदोरे Or असतात. then there is real powerful words that's going to console me. आणि का कुठले असे सामर्थ्यशाली शब्द असतात ज्यामुळे मला दिलासा मिळतो. Anybody speaking to you any word, it should bring forth life for you. कुठलाही व्यक्ती कुठलाही शब्द जर का तुमच्या बरोबर बोलत असेल तर मग त्यातून जीवन आलं पाहिजे. That is the only way you can find out whether those words are real words from God. तर अशाच प्रकारे आपण हे शोधू शकतो की हे शब्द देवाकडून आहे का नाही. Jesus very plainly told them येशू स्पष्टरित्या त्यांना in म्हटलं, John 6:63, योहान 6:63 the words that I speak to you, they are spirit and they are life for you. Finished. जे वचन मी तुम्हाला सांगत आहे ते आत्मा आणि जीवन आहे. Amen. Amen. Praise God. Amen. They are spirit and life for you. ते आत्मा आणि जीवन आहे तुम्हासाठी. See, you need to hear the word of God. आपण देवाचा शब्द ऐकला पाहिजे. The kind of books that you read. What kind of books do you read? कशा प्रकारचे पुस्तकं आपण वाचतो. If you read books which are full of unbelief and I don't know what kind of books, there are all horrible books which frightens you, puts fear in you or doubt in you, stop reading those books. अशा प्रकारचे पुस्तकं किंवा कादंबऱ्या आपण वाचत असाल की ज्यामुळे मनामध्ये दहशत बसते, मनामध्ये शंका कुशंका निर्माण होते, तर अशा प्रकारचे पुस्तकं कादंबऱ्या वाचणं बंद करा. Because life and the challenges are not there while reading the book. When you step out of your house, there you meet challenges. कारण ते पुस्तक वाचण्यामध्ये तुमचं जीवन आणि तुमचं आव्हान नाहीये. घराबाहेर पडल्यानंतर तुमचं खरं आव्हान सुरू होतं. See, there your parents are not there to help you. बाहेर पडल्यानंतर तुमचे आई वडील तुम्हाला मदत करण्यासाठी नसतात. They cannot be with you all the time. कारण सदा सर्व काळ काही ते तुमच्या बरोबर राहू नाही You शकणार. need to grow up. तुम्ही वाढलंच पाहिजे. And the only way you can grow up is through the word of God in your heart. आणि आपल्या हृदयामध्ये देवाचा शब्द ठेवूनच आपण वाढू शकतो. Each one in his own heart. प्रत्येक जण आपल्या हृदयामध्ये शब्द ठेवून. Not the father is having the word of God in his heart. The son says, okay, no problem for me. My father is, as long as my father has the word in his heart, I am safe. असं नाहीये की अरे माझ्या वडिलांच्या हृदयामध्ये देवाचा शब्द आहे, अरे माझ्या वडिलांच्या हृदयामध्ये देवाचा शब्द आहे ना, तोपर्यंत मी सुरक्षित आहे. Daddy, you only write all the word. It's very important because you can help me as well. डॅडी फक्त तुम्हीच सगळे शब्द लिहा कारण हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. How long your father will be or your mother will be with you? परंतु तुमचे आई वडील तुमच्या बरोबर किती काळ राहणार? A time will come when you have to stand on your own. एक वेळ येणार की तुमच्या पायावर तुम्हाला उभं राहण्याची गरज आहे. At that time,
आणि The only त्यावेळेला thing that can save you and protect you and deliver you is the word in your heart. एकच गोष्ट तुमचं संरक्षण करेल, तुम्हाला सुटका देईल आणि तुम्हाला सुरक्षित ठेवेल, ते म्हणजे देवाचं वचन. Praise God. आमेन. There may be times you may not be having the Bible in your hand. कधी काळी अशी वेळ येईल की तुमच्या हातामध्ये बायबल नसेल. No problem, the Bible is in your heart. काही हरकत नाही, देवाचा शब्द बायबल तुमच्या हृदयामध्ये आहे ना. That itself is hope for you. आणि तीच एकमेव आशा आहे तुमच्यासाठी. Praise God. Amen. People may burn up the Bible, no problem, but nobody can burn it in your heart. लोक कदाचित बायबल जाळून टाकतील, तरी काय हरकत नाही, तुमच्या हृदयामध्ये असलेल्या शब्दाला कोण जाळणार? Praise God. Hallelujah. Let them burn the Bible, no problem, as long as the Bible is in our heart. बायबल जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये तुम्ही साठवून ठेवत नाही, तोपर्यंत त्यांना किती बायबल जाळायचे ते जाळू द्या. Amen. Amen. You are what you read. तुम्ही जे वाचता ते तुम्ही आहात. Amen. You are what you read. जे तुम्ही वाचता ते तुम्ही आहात. And you will become also as one. आणि तशा प्रकारेच तुम्ही होताल. So the books that you read are very important. आणि म्हणून जे पुस्तकं आपण वाचतो ते फार महत्त्वाचे आहे. Instead of seeing all these cassettes, take some of my VCDs and CDs and the books, read that. If you cannot read the Bible at times read those things. You will be encouraged because I speak to you from the word of God. अशा प्रकारे बाहेरच्या सगळ्या कादंबऱ्या आणि सीडीज बघण्यापेक्षा तुम्ही माझे सीडीज घ्या, डीव्हीडीज घ्या, त्या ठिकाणी पुस्तकं घ्या. बायबल तुम्हाला वाचता येत नसेल तर ते डीव्हीडीज पहा, मी देवाच्या शब्दातूनच तुम्हाला सांगत राहतो. Because the right books will inspire you. कारण योग्य पुस्तकामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. If you read the wrong book, it will bring sweat in you. जर का तुम्ही चुकीचे पुस्तकं वाचले तर घाम निघेल. And if you read the wrong books, I'm telling you, you will rise up and say, "Can I do it?" जर का चुकीचे पुस्तकं तुम्ही वाचले तर तुम्ही उठून म्हणताल, हे मला जमेल का? You read the Bible, you will get up and say, "I will do it." परंतु बायबल वाचून जर का तुम्ही उठला तर तुम्ही म्हणताल, होय मी हे करू I शकतो. can do all things through Christ Jesus who strengthens me. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्त येशूद्वारे मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. Praise God. हालेलुया. I'm telling you, this is the truth. मी तुम्हाला सांगतो हे सत्य आहे. 22 years I have been reading the Bible. गेले 22 वर्ष उलटले मी बायबलचं अध्ययन करत आहे. Every day I read the Bible. रोज मी बायबल वाचतो. Every day, minimum 5 hours I spend before my God. कमीत कमी 5 तास मी माझ्या प्रभू समोर घालवतो. People say, then how do you make life? आणि मग लोक म्हणतात, तुम्ही अशा प्रकारचं जीवन कसं How काय do you know जगता? what is happening in the world? तुम्हाला कसं काय माहित आहे की जगामध्ये काय घडामोडी You are चालतात? so outdated that you don't see out in the world what is happening. जगामध्ये काय चालत आहे तुम्हाला कसं काय समजतं? The newspaper is outdated, my Holy Spirit is not. पहा, वर्तमानपत्र निघून गेलेलं आहे, परंतु पवित्र आत्मा नाही. निघून गेलेले नाही, outdated शिळं झालेले, झालेलं आहे, old झाले. जुनं झालेलं आहे. My Holy Spirit will tell me what is happening today. परंतु पवित्र आत्मा सांगतो मला की आज काय घडलं आहे, What is happening in the world. जगामध्ये काय घडत आहे. Praise God. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, The most beneficial results. सर्वात फायदेशीर निकाल. The most beneficial results. सर्वात फायदेशीर निकाल. None of his steps shall slide. त्याचे कुठलेही मार्ग घसरणार नाही. Praise God. Amen. None of his steps shall slide. त्याचे कुठलेही पाय घसरणार He नाही. shall maintain a uniformity and consistency in his life. आपल्या जीवनामध्ये तो सातत्य राखणार. Praise God. Amen. A uniformity and consistency shall be your portion. सातत्य आणि एकनिष्ठता तुमच्या जीवनाचा वाटा असेल. The violence of temptation can never overpower him मोहाची हिंसा तुमच्यावर कधी वर्चस्व करणार नाही. because he is not unaware of the devil's tactics. कारण सैतानाच्या कुयोजनेविषयी तो अजाण नसतो. He who reads the word जो देवाचं वचन वाचतो knows the plan of the devil. त्याला सैतानाच्या सगळ्या कुयोजना माहित You असतात. will never know the devil and his plans from the world. जगामधून तुम्हाला सैतानाच्या कुयोजना कधीही समजणार नाही. Only the Bible reveals the devil. परंतु फक्त बायबलद्वारे सैतान प्रगट होतो. Praise God. Amen. It's the Holy Spirit who will reveal to you everything about the devil. तो फक्त पवित्र आत्माच आहे जो तुम्हाला सैतानाच्या सगळ्या योजना प्रगट करून दाखवेल. He will know what the devil is up to त्याला ठाऊक असतं की सैतान आता काय कुयोजना करत आहे. because the word is in his heart. कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये राहिलेलं He will आहे. not be afraid of the suddenness of the storm that may come in his life. अचानक आपल्या जीवनामध्ये उठलेल्या वादळाला तो कधी घाबरणार नाही. Neither will he be surprised by the storm that comes in his life आणि आपल्या जीवनामध्ये अकस्मात आलेल्या वादळाला पाहून तो कधी चकित देखील होणार because नाही. the word of God is in his heart. कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये आहे.
Such a person will never react, he will always act in situations. अशा प्रकारचा व्यक्ती कधीही प्रतिक्रिया करत नाही, तर तो क्रिया करतो वाईट परिस्थितीमध्ये. Praise God. Amen. He will never be afraid of the devil's promptings सैतानाच्या कुठल्याही कुयोजनेला तो घाबरणार because the नाही, word of God is in his heart. कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये आहे. People cannot easily deceive him because the word of God is in his heart. लोक सहजरित्या त्याला फसू नाही शकत, कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये He will आहे. not be easily angered because the word of God is in his heart. सहजरित्या त्याला राग येणार नाही, कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये आहे. And none of his steps shall slide, it says. आणि बायबल सांगतं की त्याचे पाय घसरणार नाही. Slide means it will not slip. याचा अर्थ त्याचे पाय घसरणार He नाही. will know when to speak, when not to speak. त्याला ठाऊक असेल, त्याला जाणीव असते की कधी तोंड उघडायचं आणि कधी नाही. He will know when to forgive. त्याला ठाऊक असतं की कधी क्षमा He करायची. will know when to ask for forgiveness. त्याला जाणीव असते की कधी क्षमा मागायची, Because the word of God is in his heart that leads him. कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये आहे, ज्यामुळे त्याला मार्गदर्शन मिळते. He will not easily miss the path. तो सहजरित्या मार्ग भटकणार नाही, Because when he misses the path, the word will come to him behind him and he will hear it in his heart. कारण जर का तो मार्गामध्ये भटकला, तर मग देवाचा शब्द त्याच्या मागे येईल आणि त्याच्या हृदयाबरोबर मसलत करेल. As Isaiah 30:21 says so. जसं यशिया 30:21 मध्ये देवाचं वचन सांगतं. See, it says there, या ठिकाणी लिहिलं आहे, and thine ears shall hear a word behind thee, saying, this is the way, walk you in it, when you turn to the right hand and when you turn to the left. यशिया 30:21 हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल, मग तुम्हाला उजवीकडे जावायचे असो किंवा डावीकडे जावायचे असो. See, your ears shall hear a word behind you. तुमच्या मागे तुमच्या कानी वाणी पडेल. See, behind you means why behind you, not in front of you. तुमच्या पुढे का नाही, तुमच्या मागून का? That means you have gone ahead of the shepherd. याचा अर्थ की तुम्ही मेंढपाळाच्या पुढे गेला आहात. So he is saying you have gone too ahead of me. आणि म्हणून तो म्हणतो की अरे तू माझ्या पुढे गेलेला आहे फार. See, when you go ahead, पहा, जर का तुम्ही पुढे गेला, if a child goes ahead of its father, जर का वडिलांच्या पुढे जर का त्यांचं लेकरू गेलं, when the turning comes, he may not know where to turn, to the left or to the right. तर मग जेव्हा वळण घ्यायची वेळ येते, तेव्हा त्याला माहित नसते की अरे उजवीकडे वळायचं का डावीकडे. And that is the time the father says, son, go to the right, not to the left. आणि मग अशा वेळेला मागून वडील म्हणतात की अरे मुला उजवीकडे जा, डावीकडे नको. None of his steps shall slide. त्याचे पाय घसरणार नाही. How wonderful is the word of किती God. अद्भुत देवाचं वचन आहे पहा. Amen. Amen. This word of God will prop you up. देवाचं वचन तुम्हाला धरून ठेवेल. This word of God will guide you into all the truth. देवाचं वचन आपल्या प्रत्येक सत्यामध्ये तुम्हाला चालवेल. Psalm 37 verse 23 says, स्तोत्र संहिता 37:23 मध्ये देवाचं वचन सांगतं, the steps of a good man are ordered by the Lord, and he delights in his way. Though he fall, he shall not be utterly cast down. स्तोत्र संहिता 37:23 यामध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. How powerful is the word of God in your heart. पहा, तुमच्या हृदयामध्ये असलेलं देवाचं वचन किती सामर्थ्यशाली आहे. It will order your steps. तो तुझ्या पाऊलाला मार्गदर्शन करेल. It doesn't mean such a man will not have trouble, याचा अर्थ असा नाही की अशा मनुष्याला त्रास होणार नाही, but the word of God will keep him from falling completely. परंतु देवाचं वचन त्याला सपशेल पडण्यापासून सावरून ठेवे. See, he will almost fall, he will almost slip, but he will not definitely fall completely. पहा, जवळजवळ तो पडण्याच्या बेतात आलेला असेल, जवळजवळ त्याचे पाय घसरलेले असतील, परंतु जमिनीवर उपडा तो पडलेला A नसेल. man of God who has the word in his heart may at times make mistakes also. देवाचं वचन ज्या मनुष्याच्या हृदयामध्ये असतं, अशा देवाचा सेवक कधी काळी चुका देखील करेल, But the word of God will prop him up in troubled times. परंतु देवाचं वचन संकट समयामध्ये त्याला स्थिर करेल. Never allow the devil to pluck the word out of your heart. आणि म्हणून सैतानाला कधीही तुमच्या हृदयातील वचन घेऊन जाण्यास परवानगी देऊ नका. Praise God. Amen. 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 This word will preserve you. कारण हे देवाचं वचन तुम्हाला राखून It ठेवेल. will preserve you when you make a mistake. जेव्हा तुम्ही चुका करताल त्यावेळी देखील ते तुम्हाला सुरक्षित It will ठेवेल. tell you. ते तुम्हाला सांगेल. But it is upon you to listen to him. परंतु See? हे तुमच्यावर निर्भर आहे की आपण कितपत देवाचं वचन ऐकतो. Amen. Amen. It is upon us. We need to heed to his word. आपल्यावर हे निर्भर आहे, आपण देवाच्या वचनाकडे कान दिले पाहिजे.
Because your heart will guide you into all the truths. It's upon you. You take it or not. कारण तुमचं हृदय तुम्हाला प्रत्येक सत्यामध्ये चालवेल हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कितपत ते घेता की नाही. Luke 6:45 I already shared with you. लूक 6:45 हे मी तुम्हाला अगोदरच A सांगितलं. good man out of the good treasure of his heart brings forth good, and an evil man out of the evil treasure of his heart brings forth evil. लूक 6:45 या ठिकाणी बायबल सांगतात, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. See, your heart is a treasure house. पहा, तुमचं हृदय म्हणजे भांडार आहे. Treasure house means storehouse. भांडार आहे तुमचं हृदय. If it is a good heart, जर का ते हृदय चांगलं it असेल will have good treasure. तर मग त्याच्यामध्ये चांगलं तेच असणार. If it is a bad heart, जर का तुमचं हृदय वाईट it असेल will have bad treasure. तर मग वाईट भांडारातून वाईटच And only निघणार. evil will come out of it. आणि त्यातून फक्त वाईटच But निघणार. the heart is the source of it all. परंतु सर्व गोष्टीचा उगम म्हणजे हृदय It is the आहे. storehouse. ते म्हणजे भांडार आहे. It can store the word of God. देवाचं वचन त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो, It helps you to gain wisdom. ज्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यास मदत होते. You know, many people are living in anxiety and troubles अनेक लोक त्रासामध्ये आणि चिंतेमध्ये because they जगतात, never give any place to the word of God. कारण देवाच्या शब्दाला त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही जागा देत नाही. They don't read what word of God says. Deva- Jesus said, "Let not your hearts be troubled." देवाचं वचन काय सांगतं ते कधी वाचत नाही. येशू म्हणला, आपलं हृदय चिंताक्रांत करून घेऊ नका. Jesus told Jairus, "Fear not." येशू म्हणला, याईरा भिऊ नको. Jesus spoke through Paul and said, "Be anxious for nothing." पौलाद्वारे येशू म्हणला की कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. In Matthew 6:34, Jesus said, "Do not be anxious about tomorrow." आणि मत्तई 7:34 मध्ये येशू म्हणला की उद्याविषयी चिंता करू नका. And every time I go through some kind of the trouble or the other, these scripture verses come out of me. आणि ज्या ज्या वेळी मी कुठल्या ना कुठल्या त्रासातून जातो त्या त्यावेळी माझ्या हृदयाच्या भांडारातून हे देवाचे शब्द बाहेर And I'm पडतात encouraged. आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. There is no other way you can be encouraged except by the word of God. देवाच्या शब्दाशिवाय इतर कुठल्याही गोष्टीद्वारे तुम्हाला प्रोत्साहन मिळणार नाही. Praise God. Amen. And always remember, whenever God tells you to do something, आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा प्रभू परमेश्वर तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगत He असेल always gives you a solution as to how to handle it and how to do it also. तर मग त्या गोष्टी मागे तो तुम्हाला उपाय देखील देतो की अशा प्रकारे तू अशा प्रकारे गोष्टी हाताळायच्या. Praise God. Amen. He always, if he asks you to do something from the word, be sure grace will follow that effort. देवाच्या शब्दातून जर का प्रभू परमेश्वर तुम्हाला काही करण्यासाठी सांगत असेल तर मग खात्री बाळगा की त्यावर नक्की कृपेचा वर्षाव होईल, ज्यामुळे प्रभावशाली ठरेल. Amen. Amen. His strength will come when he tells you to do something. He will supply you with his strength. He will supply you with his graces. देवाने जर का तुम्हाला कुठली आज्ञा दिली तर त्याच्याबरोबर त्याचं सामर्थ्य आणि त्याच्या कृपेचा पुरवठा देखील प्रभू परमेश्वर करेल. Some people try various ways of stopping all the worries. काही लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात सगळ्या चिंता आणि काळज्या थांबवण्याचे. Amen. They are taking all kinds of ways to stop themselves from worrying. सगळ्या चिंतेपासून दूर राहण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न They करतात. will keep on smoking. ते सिगरेट ओढत You बसतात. know, people in the world, when they are worried, they smoke. तुम्हाला माहितीये, जगामधील लोक जेव्हा चिंतेमध्ये असतात तेव्हा ते सिगारेट Or ओढतात, they take some antidepressant, some pills or whatever. नाही तर मग कुठल्या तरी अशा गोळ्या खातात, Or some take into drinks. नाही तर मग काही लोक दारूच्या आहारी They are जातात very high and they say, "See, we forget everything, all the trouble." आणि मग अशा हवेमध्ये तरंगत असतात आणि म्हणतात की पहा मी सगळं दुःख It विसरलो. doesn't go, because once the hangover is over, then you are in more trouble because you have lost the money as well. असं काही नसतं. एकदा का नशा उतरली की मग आपण अजून त्रासामध्ये अडकलेलो असतो आणि उलट पक्षी पैसा तर पैसा खर्च झालेलाच असतो. As it is, you are in debt. अगोदरच तुम्ही कर्जामध्ये And then असता they drink. आणि त्याच्यावर दारू पिता. कशाला दारू पितो? नाही काय कर्ज आहे ना. अरे कर्ज आहे, तू दारू पितो. See, worry seems to be a second nature of man. पहा कशा प्रकारे मनुष्याचा दुसरा स्वभाव असा दिसून येतो. Amen. Amen. And you know, sometimes it's very saddening and heartening to see even Christians sometimes worry or overly worry about certain things. आणि कधी काळी जेव्हा एखादा ख्रिस्ती व्यक्ती कुठल्या तरी गोष्टीविषयी अतिशय चिंतित असतो, हे दृश्य पाहणं देखील किती खेदाचं आहे. But see, your hope is not on some fickle things. परंतु तुमची आशा काय अशा तुटपुंज्या गोष्टीवर नाहीये. Your hope is on God. तुमची आशा देवावर आहे. Hope is on God.
तुमची आशा जिवंत देवावर आहे. The world says something good will happen. जगातील लोक म्हणतात काहीतरी चांगलं घडेल, Something will happen. काहीतरी चांगलं It's घडेल. all luck, nothing else. It's all luck. When you Yes. say that something good will happen, you are depending on chance. हे संधीवर अवलंबून असतात. जेव्हा ते म्हणतात ना, अरे काहीतरी चांगलं घडेल, म्हणजे काय, लकवर अवलंबून. See, some people say, काही लोक म्हणतात मी आयुष्यात चांगलंच केलं म्हणजे चांगलंच होणार ना माझं. Who is good except God? देवाशिवाय कोण चांगला आहे? Who is good? कोण Nobody चांगलं? is good. कोणी नाही. Why should you be blessed because you are good? No, who is good? Nobody is good. कोणी चांगला नाहीये, मग तू चांगला आहे म्हणून तुला का आशीर्वाद Good मिळाला? master. चांगले गुरुजी. Jesus said, who is good? येशू म्हणलं कोण चांगला आहे? Only God is good. फक्त देवाशिवाय कोण चांगला आहे? Just because you are good, all good things will happen. फक्त तू चांगला आहे म्हणून तुझ्या जीवनात काय सगळं काही चांगलं Maybe चांगलं after होणार. this message, I will take that why good things happen to bad people and why bad things happen to good people. कदाचित हा We will take विषय it. आपण पुढचा विषय घेऊ की चांगल्या लोकांबरोबर वाईट गोष्टी का घडतात आणि वाईट लोकांबरोबर चांगल्या गोष्टी का We घडतात. will take that subject on Monday. आपण सोमवारचा After तो this. विषय घेऊ. Praise God. See, we Hallelujah. need to read the word. म्हणून आपण देवाचं वचन वाचलं We पाहिजे. need to practice what Paul says in the word. Be anxious for nothing, he आणि says. म्हणून तर पॉल ज्या प्रकारे म्हणलं की कुठल्या गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, But in everything, by prayer and supplication, let your request be known to God with thanksgiving. तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना आणि विनवणी सहित आपली सर्व मागणी देवाला आभार प्रदर्शनासहित कळवा. And the peace of God, आणि मग देवाची शांती which surpasses all understanding, will guard your heart and जी your सर्व mind. in बुद्धी Christ. सामर्थ्याच्या पलीकडे आहे ती तुमच्या हृदयाचं संरक्षण So करेल. you are called not to only stuff your mind with the word of God, but also your heart with the word of God. आणि म्हणून देवाचं वचन फक्त आपल्या मनामध्येच नव्हे तर आपल्या हृदयामध्ये साठवण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे. You know, sometimes people can lose their mind. कधी काळी आपलं काही लोक मन भटकू शकतात. So sometimes they lose their mind. कधी कधी लोकांचं मन असं भटकतं. I have had cases in the hospital. माझ्या हॉस्पिटलमध्ये असे केसेस मी They said, no, पाहिले that person is gone off his mind. आणि ते म्हणतात त्याचं मन असं हाताबाहेर गेलेलं And आहे. I pray and I say, Lord, let it go into their heart. आणि मग मी प्रार्थना करतो, म्हणतो प्रभू हे सगळे शब्द त्याच्या हृदयामध्ये जाऊ And दे. I have seen many cases when I spoke to their ears and prayed accordingly, they shook their head. आणि मी असे अगणित प्रकरण पाहिलेले It आहेत. happened. असं घडलेलं आहे की मी असं प्रार्थना करत असताना त्यांच्या कानामध्ये शब्द बोललेलो असताना त्यांनी अशी मान हलवली आहे. Because spirit connected, their heart connected to their body. कारण हृदय आत्म्याद्वारे शरीराला जडलेलं आहे. Praise God. Amen. We are called to stuff our hearts also with the word of God. आणि म्हणून देवाच्या वचनाद्वारे आपलं हृदय भरायला देखील देवाने आपल्याला पाचारण केलं आहे. How many are reading the word every day? रोज किती लोक देवाचं वचन वाचतात? How many are ashamed of reading the word? किती लोकांना देवाचं वचन वाचण्याची लाज वाटते? Don't be ashamed. कधी लाज बाळगू नका. Never be ashamed. कधी लाज बाळगू नका. If you can get in touch with the biggest Bible and carry it around also, don't be. जर का जाडजूड मोठं बायबल घेऊन जर का तुम्हाला घेऊन फिरावंसं वाटत असेल तरी फिरा, बायबलची लाज बाळगू नका. Don't think what people will say, what this fellow will say, what that fellow will say. कधी असा विचार करू नका की अरे हे लोक काय म्हणतील, ते लोक काय म्हणतील. Oh, Holy Joe has come. He's a sissy or whatever. Say, I am what I am. I know in Christ. अरे तो बघ, तो पवित्र आला, अति आध्यात्मिक आला, त्यांना काय बोलायचं ते बोलू दे, आपण म्हणायचं मी प्रभूच्या कृपेने जो मी आहे तो मी आहे. Because when all these stupid friends of ours go away, we still be standing there. कारण हे सगळे मूर्ख यार दोस्त जरी निघून गेले तरी आपण स्थिर उभे राहू. Praise God. Hallelujah. 100 will fall one side, 1,000 will fall another side. एका बाजूला 1,000, दुसऱ्या बाजूला 10,000 पडतील. Colossians 3:16 says, कलसेकरस पत्र 3:16, let the word of Christ dwell in you richly in all wisdom. कलसेकरस पत्र 3:16 या ठिकाणी लिहिलं आहे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, भरपूर राहो. भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. See? When you have the word in your heart, जेव्हा देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये भरपूर it's राहते very difficult for anyone to remove it. तर मग कोणालाही ते सहजरित्या काढण्यास फार अवघड You असतं. know, the deepest portion of your whole being is your heart. तुम्हाला ठाऊक आहे का, तुमच्या सर्व मानवी शरीरामध्ये हृदय सर्वात खोल ठिकाण आहे. It is the deepest portion. सर्वात खोल ठिकाण. If you read Proverbs 20 verse 5, नीतिसूत्र 20:5 जर का तुम्ही वाचलं, Bible says counsel in the heart of man is like deep water. कारण त्या ठिकाणी बायबल सांगतं नीतिसूत्र 20:5 की हृदयाची मसलत खोल पाण्यासारखी आहे, But a man of understanding will draw it out. परंतु सुज्ञ मनुष्य ते खेचून काढेल. It's like a deep water, sea water. Sea water is very deep.
ते खोल पाण्यासारखं आहे, जसं समुद्राचं पाणी खोल असतं. Your heart is very deep. अगदी तसं तुमचं हृदय खोल आहे. Amen. Amen. And so, we should not be like wells without water. We need to fill this well with plenty of word. आणि म्हणून आपलं जीवन म्हणजे अशा रिकाम्या विहिरीप्रमाणे नसावे, तर आपलं जीवन म्हणजे भरलेल्या देवाच्या वचनाप्रमाणे असावे. God himself is a well. God himself is a fountain. देव स्वतः विहीर आहे, देव स्वतः झरा आहे. Amen. Amen. Isaiah 12:2-3 says, यशाया 12:2-3 मध्ये, you shall draw water out of the wells of salvation. Amen. यशाया 12:2-3, पहा देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बळ व गीत आहे, तो मला तारण झाला आहे. पुढचं वचन, तेव्हा तुम्ही तारण कुपातून उल्हासाने पाणी काढाल. कुठनं पाणी काढणार? Wells. तारण कुपातून. See, you don't go running for the Bible. अरे मला त्रास झाला, बायबल कुठे? अरे बायबल कुठे ठेवलं बायकोने? No, you go inside of you. You should have it here inside. आपल्या हृदयामध्ये ते असलं पाहिजे. आपल्या हृदयातून आपण उल्हासाने पाणी काढू. When you are in trouble, जेव्हा आपण त्रासात असतो, don't run to your father and your mother and say, tell me fast, what should तेव्हा I आपल्या do? आई वडिलांकडे आपण धावत जाऊन असं म्हणू नका की सांगा मी काय करू. कुठं लिहिलेले ते? कुठं लिहिलेले? सांगा मला. Jesus said, I will not leave you now forsake. कुठं आहे? And you search from Genesis to Revelation. मग तुम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत शोधत बसता. Is it written also? का ते लिहिलं आहे का नाही? Because we are so confused about many things. कारण अनेक गोष्टींमध्ये आपण गोंधळलेलो असतो. Because the world says cleanliness is godliness, so we say yeah, cleanliness is godliness. कारण जगातले लोक म्हणतात ना, स्वच्छता म्हणजे देवभाव. And it's not written in the Bible. परंतु बायबल मध्ये तर लिहिलेलं नाही. But we thought that cleanliness is godliness. परंतु आपले असे विचार असतात जगामुळे, जगाच्या विचारांमध्ये. Amen. Amen. Cleanliness is godliness. स्वच्छता म्हणजे देवभाव. Our work is worship. किंवा काम म्हणजे आराधना. But it's not given in the Bible. परंतु बायबल मध्ये तर लिहिलेलं नाहीये. And so we get confused. मग त्यामुळे आपण गोंधळून जातो. Certain things we don't know whether it's from the Bible or it's from the world. मग अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला समजत नाही की देवाच्या वचनातून आहेत का जगातून आहेत. Praise God. Amen. You need to have it ready in your heart. At least some few scriptures. अगदी थोडे फार का होईना देवाचे शब्द आपल्या हृदयामध्ये असावे. I'm not saying the whole Bible should be in you. It's good if you have it. मी असं नाही सांगत की संपूर्ण बायबल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. जर असेल something related to your blessings. परंतु तुमच्या आशीर्वादांशी निगडित तर काही गोष्टी असाव्या. Something related to our blessings and deliverance and healing. सुटका, आरोग्य, आशीर्वाद यांच्याशी निगडित काही गोष्टी तर असाव्या आपल्या हृदयात. Jesus said, येशू in म्हटलं John 7:38, योहान 7:38 मध्ये, he that believes on me, as the scripture has said, out of his belly shall flow rivers of living waters. योहान 7:38 आपण वाचूया. या ठिकाणी बायबल सांगतं की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. See, belly in Greek means figuratively speaks about the heart. या ठिकाणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्यातून म्हणजे काय की हृदयातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. Praise God. Amen. 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 Stuff your heart with the word. आणि म्हणून आपलं हृदय देवाच्या शब्दांनी भरा. Proverbs 6:21. नीतिसूत्र 6:21. Bind them continually upon your heart. आपल्या हृदयावर ते सतत बांधून ठेव. And tie them about thy neck. आणि आपल्या गळ्यामध्ये ते हाराप्रमाणे घाल. आपण म्हणतो हार घे रे हार. अरे हार कशाला? ये हार घे देवाचे शब्द. Amen. Amen. ते हार कोणीतरी चोरून घेऊन जाणार. हे हार कोणी चोरू शकत नाही. Hallelujah. That is what David said. आणि हेच तर दावीद राजा He म्हणाला. always lived a blessed life. तो धन्य जीवन जगला नेहमी. Whenever he sinned, he immediately did what the word said. जेव्हा केव्हा तो त्यांनी पाप केलं त्यावेळी देवाच्या शब्दानुसार त्यांनी कार्य केलं. Because he gave reverence to the word. कारण देवाच्या शब्दाला त्यांनी आदर दिला. He was afraid of the word. देवाच्या शब्दाचं त्याला भय होतं. Amen. Amen. Psalm 51 immediately he wrote. स्तोत्र संहिता 51 त्याने ताबडतोब लिहिलं. If we confess our sins, he is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. जर का आपण आपलं पाप कबूल केलं तर तो न्यायी आहे आणि तो आपल्या सर्व अपराधांपासून आपल्याला शुद्ध करण्यास समर्थ आहे. When Shammai threw stones on him, जेव्हा शिमीने त्याच्यावर धोंडे फेकले, he forgave him immediately. ताबडतोब त्याने त्याला क्षमा He केली trusted in God आणि देवावर भरोसा ठेवला. because he knew the Bible says that we need to forgive. कारण त्याला ठाऊक होतं की देवाचं वचन सांगते की आपण एकमेकांना क्षमा केली When he पाहिजे. got opportunity to kill Saul, he didn't do it जेव्हा त्याला संधी मिळाली शौलाला ठार करण्याची तेव्हा त्यांनी शौलाला ठार केलं नाही. because he knows. कारण त्याला ठाऊक Bible होतं says, touch not my anointed की ones. बायबल सांगते की माझ्या अभिषिक्ताला हात लावू नको. When he sinned, जेव्हा
जेव्हा त्यांनी पाप He केलं knew त्याला ठाऊक it's होतं better to fall in the hands of God than to fall in the hands of his enemies. शत्रूच्या हाती सापडण्यापेक्षा माझ्या देवाच्या हाती पडणे मला परवडलं, Because God said his mercy endures forever. कारण देवाचं वचन सांगते की त्याची दया सर्व काळ आहे. Praise God. Amen. See, every time enemies came, he took the counsel of God. ज्या ज्या वेळी शत्रू त्याच्या पुढे आले त्या त्यावेळी त्यांनी देवाकडून मसलत घेतली. Proverbs 6:23 says, नीतिसूत्र 6:23 for the commandment is a lamp. कारण आज्ञा म्हणजे दिवा आहे. एक दिवा आहे. हे काय आहे? दिवा. Amen. Commandment is a lamp आज्ञा म्हणजे दिवा and आहे the law is light. आणि नियमशास्त्र प्रकाश आहे. And reproofs of instruction are the way of life. नीतिसूत्र 6:23 या ठिकाणी लिहिलं आहे, बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे, कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. Praise God. Amen. कुठला प्रकाश आहे? It's going to show you the right way. याच्याद्वारे तुम्हाला योग्य मार्ग दिसेल. Bible will tell you where to go. बायबल तुम्हाला सांगेल की कुठल्या दिशेने जायचं. कुणाला भेटू नको. बायबल सांगणार तुला. Amen. कोणाबरोबर बिझनेस कर, कोणाबरोबर बिझनेस करू नको. कोणाचं घरी जा, कोणाचं घरी जाऊ नको. बायबल सांगतो तुम्हाला. होली स्पिरिट सांगणार तुम्हाला. Amen. कोणाबरोबर बसायचं, किती वेळ बसायचं ते पण सांगणार तुम्हाला. He will tell you everything. तो तुम्हाला सर्व मार्गदर्शन करेल. Amen. Amen. I spend most of my time alone. मी with जास्तीत God. जास्त माझा वेळ एकटा देवाबरोबर घालवतो. The first few years I never spent time with the people. जीवन माझ्या सेवेतील पहिले काही वर्ष लोकांबरोबर मी जास्त घालवली नाही. Spend more time with God. परंतु देवाबरोबर जास्त वेळ घालवला. People said, आणि लोक म्हणू लागले, nobody will come to you if you spend so much time with God. अशा प्रकारे जर का देवाबरोबर जास्त वेळ तुम्ही घालवू लागला तर कोणी तुमच्याकडे येणार नाही. I told them, let me spend time with God. God will bring his people. मी त्यांना म्हटलं की मला देवाबरोबर जास्त वेळ घालवू द्या, देव त्याचे लोक माझ्याकडे आणेल. Psalm 37:23 and 24. स्तोत्र संहिता 37, 23 आणि 24. David said, दावीद म्हटलं, the steps of a good man are ordered by the Lord, and he delighteth in his way. Though he fall, he shall not be utterly cast down, for the Lord upholds him with his hand. स्तोत्र संहिता 37, 23 आणि 24. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. थोड़ा जोरात बोल. Hallelujah. Your tone should be such, it should be high frequency, low frequency, then the people will get it. स्तोत्र संहिता You should not just read it in a one frequency. You know, in the hospital, हॉस्पिटलमध्ये when a patient is lying down, there that got machine there. If there is no frequency like that, that fellow is dead. If it is just one constant frequency, it's dead. जर का त्या ठिकाणी एक मशीन असते, त्याच्यामध्ये जर का आलेख वर खाली नसेल तर मग समजायचं तो मनुष्य गेला. That's what the Holy Spirit told me now. आता पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन केलं. So let there be a frequency. तर मग चढ उतार पाहिजे. Then people will get that. You know, the words, the right words, they have to get it. मग योग्य शब्द लोकांना मिळाले पाहिजे. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. Still it is straight. The steps of a good man are ordered by the Lord, and he delighteth in his way. Though he fall, he shall never be utterly cast down, for the Lord upholds him in his right hand. There should be a frequency so people get that message. अशा प्रकारे परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. Praise God. Hallelujah. Otherwise you will see a dead man, and people will receive a dead message. नाही तर मग एखादा मेलेला मनुष्य जर पाहिला तर मग मेलेला संदेश असं. एकच frequency. He will not be totally or finally lost. तो कधीही सपशेल पडणार नाही. That means a good man may slip. याचा अर्थ काय की चांगला मनुष्य कदाचित घसरेल. In temptation, in infirmity, मोहपाशामध्ये, व्याधीमध्ये, or lack of vigilance. किंवा जागरूकता कमी असताना. You know, some people are very anointed. काही लोक फार अभिषिक्त असतात. Yet you see them failure in their life. तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये अपयश आपल्याला दिसतं. Why? का? Wisdom. ज्ञान. They lack wisdom. ज्ञानाचा अभाव असतो. I always prayed
to God for wisdom. मी नेहमी देवाजवळ प्रार्थना केली You ज्ञानासाठी. may be anointed, but if you lack wisdom, the devil can cheat you. तुम्ही अभिषिक्त असाल परंतु ज्ञानाचा अभाव जर का तुमच्यामध्ये असेल तर सैतान सहजरित्या तुम्हाला फसवेल. Amen. Amen. I'm telling you, if God gives you that kind of wisdom, you will come out of every trap. मी तुम्हाला सांगतो देवाने जर का अशा प्रकारे तुम्हाला ज्ञानाने भरला तर मग तुम्ही प्रत्येक सैतानाच्या फास्यातून बाहेर A पडता. person who has the word of God in his heart, ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये देवाचा शब्द राहिलेला he will असतो always come out of every kind of mess. तो प्रत्येक त्रासातून आणि गोंधळातून बाहेर पडेल. That means he is falling in mess also. याचा अर्थ असा की तो गोंधळात सापडतो देखील But he will come out of it परंतु त्यातून तो नक्की बाहेर पडेल. because of the word of God in his heart. कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये And he आहे will rarely make big blunders. आणि फार तुरळकरित्या तो मोठमोठ्या चुका करेल. Even if he makes, he will come out, he will return to आणि God. जरी त्यांनी चुका केल्या तरी देखील त्यातून तो बाहेर पडेल आणि देवाकडे वळेल. Just because of the word in his heart. कारण देवाचं वचन त्याच्या हृदयामध्ये आहे. See what David says पहा दावीद काय म्हणतो या in ठिकाणी. Psalm 73 verse 2. स्तोत्र संहिता 73:2. As for me, my feet were almost gone, my steps had well nigh slipped. स्तोत्र संहिता 73:2. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्यास लागास आले होते, माझी पावले बहुतेक घसरणारच होती. See, every पाहिलं time. किती But वेळ? David didn't fall. परंतु दावीद काही पडला नाही. He didn't fall. तो काही सपशेल नाही पडला. Because Psalm 119 speaks about the word of God. कारण देवाच्या वचनाविषयी स्तोत्र संहिता 119 मध्ये लिहिलं आहे. Amen? Amen. He will not fall. तो कधीही सपशेल पडणार नाही. My feet had almost stumbled. माझे पावले जवळजवळ घसरणारच होती. But see, he didn't fall. Almost. जवळजवळ लटपटण्यास लागली. Amen? Amen. It will always be almost for those people who have in their have the word in their heart. ज्या लोकांच्या हृदयामध्ये देवाचा शब्द असतो त्यांच्या जीवनामध्ये फक्त जवळजवळ लटपटणे एवढंच आहे. जवळ येणार. शैतान जवळ येणार पण त्याच्यावर येणार नाही. जवळ त्रास जवळ येणार. Psalm 119 verse 11. स्तोत्र संहिता 119:11. The reason here is that David says, Thy word have I hid in my heart, आणि- that I might not sin against thee. आणि याच्या मागचं कारण हे आहे, या ठिकाणी दावीदाने उघड केलं, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. Praise God. हालेलुया. माझे मनात मी जपून वचन जपून ठेवले आहे. ठेवलं आहे. कुठं ठेवलं? खिशात? हृदयात. माझ्या हृदयात मी जपून ठेवलं आहे. See? He loved God. He panted after God. तो देवामागे व्याकुळ झाला होता. देवावर त्यांनी आतोनात प्रेम केलं. In verse 10 he says, 10व्या वचनात तो म्हणतो, With my whole heart have I sought thee. Let me not wander from your commandments. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे, तुझ्या आज्ञापासून मला भडकू देऊ नको. See that? तू भडकू देऊ नको. See? So fill your mind, fill your heart, fill your imagination with the word of God, and nobody can influence your feet to deter. आणि म्हणून आपलं हृदय, आपलं मन, आपले कल्पना देवाच्या शब्दांनी भरलेले असा, म्हणजे कोणत्याही व्यक्ती, कुठल्याही वाईट गोष्टीचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडणार नाही आणि तुम्ही डगमगणार नाही. Praise God. Amen. Having believing heart, विश्वासू हृदय बाळगणे is the main thing. हे महत्वाची गोष्ट आहे. What we hear जे आपण ऐकतो and what others hear, आणि जे इतर ऐकतात it depends not on the seed. ते बीजावर अवलंबून नाही, It doesn't depend on the word. ते देवाच्या शब्दावर अवलंबून नाही. Everything depends on the soil. सर्व काही भूमीवर अवलंबून आहे. Amen. Because the Amen. soil brought 30-fold, 60-fold, 100-fold. कारण जमिनीने उपज दिला तो 30 पट, 60 पट आणि 100 पट. Now, was the seed same? आता ते बीज सारखंच होतं ना, The seed was same. बीज सारखंच होतं. But why some fields brought 30-fold, others 60, others 100? परंतु मग काही शेताने 30 पट, काही शेताने 60 पट आणि काही शेताने 100 पट का फळ दिलं? Because the fault was in the field. कारण दोष त्या भूमीमध्ये होता. The seed was not of inferior quality. त्या ठिकाणी जे बीज होतं ते खालच्या दर्जाचं It was the नव्हतं, same good quality. अगदी दर्जात्मक बीज होतं ते. Was there any problem with the sower? मग पेरणाऱ्यामध्ये कुठला दोष
दोष होता का? Did he say, तो असं म्हटलं का? I will scatter more here and I will withhold my hand here? या ठिकाणी मी जास्त विखरणार आणि या ठिकाणी मी कमी विखरणार? No. नाही. There were no different sowers also. त्या ठिकाणी वेगवेगळे पेरणारे देखील नव्हते, But there were different lands and different fields. परंतु वेगवेगळे शेत आणि वेगवेगळी जमीन. So what went wrong? मग फरक काय पडला? Sower was same. त्या ठिकाणी पेरणारा तोच Seed was होता same. आणि बीज देखील तेच होतं. It's the field. It's शेत, the heart. हृदय. Today all of you have received the same word आज प्रत्येकाला एकच शब्द मिळाला from the same sower. आणि एकाच पेरणाऱ्याकडून. Amen. आमेन. But still some will yield 30, others 60, another 100. परंतु तरी देखील काही लोक 30 पट, काही 60 पट आणि काही 100 पट फळ देतील. Pharisees heard the same word. The common people also heard the same word. साधारण लोकांनी देखील तोच देवाचा शब्द ऐकला, पुरुषांनी देखील तोच देवाचा शब्द ऐकला. See, it all rounded up with the heart. परंतु हे सगळं आपल्या हृदयावर अवलंबून आहे. Amen. Amen. The heart not only believes it, the heart receives it. हृदय Bible says. फक्त विश्वास ठेवत नाही तर हृदय स्वीकारतं देखील असं In बायबल Luke सांगतं. 8:11, लूक 8:11 मध्ये Bible says, बायबल सांगतं. I'll finish it off today. आता मी आज हे संदेश संपवतो. The seed is the word of God. Those by the wayside are the ones who hear them. Then the devil comes and takes away the word out of their hearts. आता या ठिकाणी लूक 8:11 मध्ये प्रभू म्हणतो, हा दाखला असा आहे की बी हे देवाचं वचन आहे, वाटेवर असलेला हे आहेत की ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यास तारण प्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. See that? Amen. From the heart he plucks it out. अगदी अंतःकरणातून देवाचं वचन तो काढतो. See why the devil does not take it from your mind. सैतान आपल्या मनातून का नाही देवाचं See, he वचन काढतो? knows. त्याला ठाऊक आहे Where is the main source of decision making. त्या ठिकाणी निर्णयाचा उगम कुठे आहे हे त्याला चांगलं See, ठाऊक the आहे. devil comes and takes away the word out of their hearts. सैतान येतो आणि अंतःकरणातून देवाचं वचन काढून घेतो. Does it say it takes it out of the spirit? या ठिकाणी असं लिहिलं आहे का की आत्म्यातून देवाचं वचन काढतो? Devil cannot take the word out of your spirits. तुमच्या आत्म्यातून सैतान कधी देवाचं वचन नाही काढू And he is शकत. not interested in taking it out of your mind. आणि तुमच्या मनातून काढण्यामध्ये देखील त्याला कुठली उत्सुकता नाही. He knows the decision maker is the heart. त्याला ठाऊक आहे की तुमचं हृदय म्हणजे निर्णयाचं स्थान आहे. Praise God. Amen. He knows there is a link between the spirit and your heart. त्याला ठाऊक आहे की आपल्या आत्म्यामध्ये आणि हृदयामध्ये एक संबंध आहे. And Satan is a spirit being. आणि त्या ठिकाणी सैतान म्हणजे आध्यात्मिक मनुष्य आहे. See, and Amen. God is a spirit being. आणि देव देखील आध्यात्मिक मनुष्य आहे. And so either we are also spirit being, either we are yielding to God or to the devil. आणि म्हणून आपण आध्यात्मिक मनुष्य या नात्याने एक तर आपण देवाला शरण जातो किंवा मग आपण सैतानाला So the शरण devil will जातो. not allow your hearts to operate the way God wants it. आणि सैतान जसं देवाला पाहिजे त्यानुसार तुमच्या हृदयाला कार्य करू देणार But नाही. further it said, lest they should believe and be saved. See, परंतु पुढे बायबल सांगतं की त्यांनी विश्वास ठेवू नये व तारण प्राप्ती होऊ नये. see, verse Amen. 15 said, but the ones that fell on good ground are those who have heard the word with a good heart, keep it and bear fruit with patience. परंतु 15व्या वचनामध्ये बायबल सांगतं चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. That means the different type of heart causes the different type of ground. याचा अर्थ काय की वेगवेगळ्या प्रकारचे हृदय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भूमी. Praise the Lord. Amen. 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 By this we will finish our word. अशा प्रकारे देवाचं वचन आता आपण संपूया. Praise God. Open your heart, people, not your mind alone. आपलं हृदय उघडा प्रियांनो, फक्त मन नव्हे. If Jesus is not in your heart, you are not saved. जर का येशू तुमच्या हृदयामध्ये नसेल तर तुमचं तारण झालं नाही.
Open your heart. आपलं हृदय उघडा. तो तुमच्या हृदयाबरोबर बोलेल. हलेल म्हणजे स्तुती. Yah means God. या म्हणजे परमेश्वर. Seal these words in our hearts. त्याचे शब्द तुमच्या हृदयामध्ये मुद्रित करून ठेवा. I have hid the word in my heart. तुझा शब्द माझ्या हृदयात मी जपून ठेवला आहे. David says, I have hid the word in my heart. दावीद म्हणतो तुझा शब्द माझ्या हृदयात मी लपवून ठेवला आहे. That was the secret of his success. आणि त्याच्या यशामागचं हेच रहस्य होतं. Say, Lord, I want to seal these words in my heart. म्हणा प्रभू हे शब्द माझ्या हृदयात मला जपून ठेवायचे आहेत. Iramantala rabba shakala ramantala. शखरा बाला बाला होला बसन. ओरे बारा सकेरे बारा 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 बाला होला बसिखा. ओ मामा सकेरे बोरो बारा. You are strong only to the level of your heart. ओ मामा सकेरे बाबा बाबा रे बारा. ओरे बाबा सके बाबा बाबा रे बारा. Iramantala rabba shakala ramantala. My son, give me your heart, says God. प्रभू म्हणतो माझ्या मुला तू आपलं चित्त मला दे. My son, give me your heart. तू आपलं हृदय मला दे माझ्या मुला. God is saying to many of you, प्रभू आज अनेकांना म्हणत आहे my son, give me your heart. माझ्या मुला तू आपलं चित्त मला दे. I need your heart. मला तुझ्या हृदयाची गरज आहे. I need your heart. मला तुझ्या हृदयाची गरज आहे. Not just your presence, but your heart. फक्त तुझी उपस्थिती नव्हे तुझं हृदय मला दे. I want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. I want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. Iramantala rabba shakala ramantala rabba karama. Lord, seal all these words in their heart. प्रभू हे सर्व देवाचे शब्द त्यांच्या हृदयात मुद्रित कर. And at the right time, let these words come out of them. आणि योग्य वेळी त्यांच्या मुखावाटे ते बाहेर पडू दे. None of their feet should slide, Lord. कोणाचेही पाय घसरू नये प्रभू. None of their feet should slip, Lord. कोणाचेही पाय लटपटू नये आणि घसरू नये. The devil will never allow it. सैतान त्यांना कधी परवानगी देणार नाही. Because God is in their heart. कारण देव त्यांच्या हृदयामध्ये आहे. Word of God is in their heart. देवाचा शब्द तुमच्या हृदयामध्ये आहे. Iramantala rabba shakala ramantala rabba karama. Iribikara mantala rabba karama. शखरा बाला बाला होला बस. Riamantala rabba karama shakala बाला rabba. होला बसन. Glory to you, Lord. प्रभू तुला Glory to you. Glory to you. Glory to you. तुला गौरव तुला गौरव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, heal them प्रभू प्रत्येकाला बरं कर. because of the word that is there in their heart. कारण देवाचा शब्द त्यांच्या हृदयामध्ये आहे. Heal their bodies. प्रभू त्यांच्या शरीराला बरं कर. Heal their souls. त्यांच्या जीवाला बरं कर. Give strength to them. प्रभू त्यांना शक्ती दे. Speak to them. त्यांच्या बरोबर बोल. Guide them. त्यांना मार्गदर्शन Lead कर. them. त्यांना पुढे चालव. What they have to do, what they have not to do. जे त्यांनी करायला पाहिजे आणि जे त्यांनी करू नये Give them wisdom. त्यांना तू ज्ञान दे. Let them overcome. त्यांना महाविजय कर. Power, Lord, power. सामर्थ्य प्रभू सामर्थ्य. Every one of them should be victorious. प्रत्येक जण महाविजय झाला They पाहिजे. should all be overcomers. प्रत्येक जण महाविजय असला They पाहिजे. should all be in good health and strength. प्रत्येक
प्रत्येकाला सुदृढ आरोग्याने भर. Every one of them, Lord. प्रत्येक जण प्रभू, From my heart I am praying for them, Lord. माझ्या हृदयापासून मी त्यांच्यासाठी आज तुझ्याकडे विनंती From करतो. my heart I am blessing them in Jesus' name. माझ्या हृदयापासून आज मी त्यांना आशीर्वादित करतो येशूच्या Be नावात. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be delivered in the name of Jesus. येशूच्या नावात मुक्त व्हा. Be promoted in the name of Jesus. येशूच्या नावात बढती प्राप्त करा. Let them have peace, joy and happiness. आनंद, प्रीती आणि शांती त्यांच्या जीवनाचा वाटा असू दे. Thank you, Father. हो, धन्यवाद बाबा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा. Oh, look to God. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा मान. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा मान. यीशुआ सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन. Oh, worship God. मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा मान. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा मान. यीशुआ Call him, call him. सर्वांनी त्याचा धावा करा. यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में दिल में समा जा. यीशुआ 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 मेरे दिल में समा जा. यीशुआ मेरे दिल में Glory. समा जा. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं. Amen. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं. कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. Oh, glory, oh God. कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. Yeshua. यीशुआ यीशुआ Call, call, call. यीशुआ मेरे मन में समा जा. Oh, he will strengthen your heart. यीशुआ मेरे दिल में समा जा. यीशुआ यीशुआ